विद्यार्थ्यांना नमस्कार. सरांना पण माझा नमस्कार. सर आपल्याला नेहमी छान छान विषय घेऊन येतात आणि शिकवतात. तसाच हा सूर्य सिद्धांत योग आहे, विषय आहे. तो केतू या ग्रहावरती सर आज घेणार आहे. तर केतू हा ग्रह पण माझ्या आवडीचाच ग्रह आहे आणि सर्व त्यागमय करायला शिकवतो. अं, त्याच्यामुळे केतू हा ग्रह सर शिकवणार आहे, तर त्याच्याकडे आपण लक्ष देऊया आणि शिकूया. तर तुम्हाला मी विनंती करते, सुरुवात करावी तुम्ही. मॅडम उद्याचा क्लासच्या बद्दल सांगा. हा, माझा कुंडली वाचन हा क्लास सुरू आहे. तर ज्यांना कोणाला ऍडमिशन घ्यायचं असेल आणि वेगवेगळ्या प्रकारच्या कुंडल्या असतात, सर्व विषयांवरच्या कुंडल्या आहेत आणि त्यातून शिकायलाही मिळेल तुम्हाला. आणि जर कोणाला जॉईन व्हायचं असेल तर या 10 लेक्चरचा क्लास आहे, मंगळवार गुरुवार संध्याकाळी 7:30 वाजता. 600 रुपये फी आहे, रेकॉर्डिंग पण आहे. तर कोणाला इंटरेस्ट असेल, शिकायचं असेल तर त्यांनी या. थँक्यू सर. धन्यवाद मॅडम, धन्यवाद. पहिल्यांदा तुमचं स्वागत करतो आणि जमलेले सगळे आपले सभासद आहेत त्यांचं सुद्धा स्वागत आहे. त्यामध्ये दळवी साहेब आहेत, सुबल मॅडम आहेत, हळदणकर मॅडम आहेत, त्याच्यानंतर आपले मुकेश भाऊ आहेत, कुलकर्णी सगळ्या कुलकर्णी आहेत, देशमुख मॅडम आहेत नागपूरच्या, हळदणकर मॅडम आहेत मुंबईच्या. त्या सगळ्यांचं स्वागत आहे. कोणाचं राहून गेलं असेल तर क्षमा असावी. तर आज आपल्याला विषय शिकायचा आहे. एक नवीन पत्रिका मांडलेली आहे, तर ती मॅडम लावतील. मला असं वाटतं तुम्ही सुद्धा तुमच्याकडे पत्रिका ती आली असेल. तर त्या पत्रिकेतले जे योग आहेत, तर मुळामध्ये आता केतूचं भ्रमण जे आहे ते सगळ्यांना माहिती आहे की आता मीन राशीमध्ये राहू आहे आणि केतू जो आहे तो त्या ठिकाणी कन्या राशीमध्ये आहे. जातकाची जी पत्रिका आपण लावलेली आहे तर ती कर्क लग्नाची पत्रिका आहे आणि लग्नेश हा जो आहे हा षष्ठ स्थानामध्ये धनुराशीमध्ये आहे. तर त्या ह्याच्यामध्ये आपण जर पाहिलं तर तिथे आपल्याला कळेल की या ठिकाणी जातकाच्या जीवनामध्ये कशा तऱ्हेने घटना घडल्यातील घडत आहेत. 30/9/1957 जन्म आहे. 30/9/1957 जन्म आहे. रात्री 2:15 पुण्याचा जन्म आहे. व्यक्ती पुरुष आहे. दुसरी पत्रिका लावा मॅडम. दुसरी पत्रिका जी आहे तारीख लिहून घेतली ना सगळ्यांनी. पत्रिका बऱ्याच लोकांना पाठवलेली आहे. तर दुसरी पत्रिका जी आहे ती कर्क लग्नाची आहे. तर कर्क लग्नाच्या याच्यामध्ये आता आज आपण आता केतू शिकणार आहोत. तरी सुद्धा बघा लग्न जो आहे कर्क लग्न आहे, तर एक थोडक्यात असं नियम आहे की ह्याच्यामध्ये आपल्याला जेव्हा लग्न हे जे आहे कर्क आणि त्याचा अधिपती हा मुळामध्ये कुठल्या राशीमध्ये आहे व्यवस्थित जरा समजून घ्या. वैयक्तिक आवाज जरा बंद करा. तर तो त्याच्या मित्राच्या राशीमध्ये आहे. तर कधी लक्षात घ्या की एखादा लग्नेश आणि हा चंद्र जो आहे तो गुरुच्या अत्यंत जवळचा ग्रह आहे. त्याच्यामुळे एखादं जातक आपल्याकडे आलं तर लग्न जर कर्क असेल तर त्या लग्नाचा अधिपती म्हणजे चंद्र, तर तो धनुराशीमध्ये आहे. मग बरं तो षष्ठ स्थानामध्ये आहे, पण राशी त्याला जी मिळालेली आहे तर ती राशी त्याच्या मित्राची आहे आणि अतिशय जवळची राशी आहे. ती जवळची म्हणजे त्यांच्या चंद्र गुरु हे मित्र आहेत एकमेकाचे आणि अतिशय चांगल्यापैकी त्यांचा एकमेकाचं नातं आहे. दुसरा भाग तो कुठल्या सारात आहे तर त्या ठिकाणी कर्क राशीला धनुरास किंवा मीन रास, तर मीन रास सुद्धा गुरुची आहे. तर त्या ठिकाणी तुम्हाला कळेल की जातकाच्या जीवनामध्ये खरोखर भरभराट झालेली आहे का, कशा रीतीने आहे वगैरे वगैरे आपण ज्याला विचार करतो त्यावेळेला तुम्हाला अशा तऱ्हेने फलादेश देता आला पाहिजे. चंद्र हा जरी 2 अंशाचा असला तर तो तस्करांश मध्ये आहे. आता तस्करांश हा नवमाशाचा भाग झाला, पण तरी सुद्धा त्याच्याबद्दल थोडंसं विश्लेषण करतो. तर तुमच्याकडे आत्ता जर कर्क राशीचं गोचर जर बघितलं आपण तर त्या ठिकाणी तुम्हाला कळेल की कर्क राशीला जेव्हा राहू मेषेला होता आणि जर मेषेला एखादा ग्रह असेल
आणि त्याच्यावरून गोचरीचा राहू जात असेल तर त्या ठिकाणी आपण बघितलं तर केतू हा जो आहे तो तूळ राशीला होता, नाही का. आणि आता जसं की जातकाच्या कन्या राशीमध्ये 3 ग्रह आहेत, गुरु, सूर्य आणि मंगळ, हे 3 ग्रह आहेत. आणि चौथी रास आहे, म्हणजे 4 गोष्टी आल्या त्याच्यामध्ये. लक्षात येतं ना तुमच्या? 4 गोष्टी आल्या. मग आता अशा वेळेला जातक कधीपासून त्रासात आला असेल तर त्या ठिकाणी बघा तुम्ही की ऋषभेला राहू असताना तो केतू केतू जो आहे तो त्या ठिकाणी कुठे गेला, शनियुक्त झाला, नाही का. म्हणजे त्या दरम्यान त्याच्या अगोदर धनुराशीला जेव्हा केतू होता तेव्हा राहू मिथुनेला होता. म्हणजे अशा तऱ्हेची जेव्हा कुंडली असते तर त्याला ह्या जीवनामध्ये प्रचंड चटके असे जे बसलेले आहेत की विचारू नका. मग त्या तिथून जर सुरुवात आता जर बघितली आपण तर राहू आणि केतू यांची जी गती आहे ती कशी आहे, तर जसा मेषेतून मिनेतून कुंभेला, कुंभेतून मकरेला, तर तसंच आपण बघितलं तर त्या ठिकाणी सिंह राशीमध्ये आता जाणार आहे. पण आता सध्या जो आहे तो जातकाचे अत्यंत वाईट दिवस सुरू आहेत आणि प्रचंड आर्थिक नुकसान झालेलं आहे जातकाचं. आता प्रचंड आर्थिक नुकसान म्हणजे की जातकाचं आता वय सुद्धा 57चा जन्म आहे, म्हणजे समजून जा तुम्ही की जातकाचं वय काय असेल. त्यामध्ये आता जातक जो आहे तो धनुराशीचं जो रास आहे तर ती थोडीशी हळवी रास आहे, अशी काही स्ट्रॉंग रास नाही, ज्याला आपण म्हणतो की कॉम्प्रोमाइज करणारी रास आहे. आणि जातकाचा उद्योग होता, त्याचा जो दशमेश आहे तो गुरुयुक्त, चांगली भरभराट केली होती, सगळं काही व्यवस्थित होतं. आणि जे काही ग्रह आहेत 17 डिग्री, 15 डिग्री आणि 10 डिग्री असे तऱ्हेचे पराक्रम स्थानामध्ये ग्रह आलेले आहेत. आपण काय म्हणतो की 3, 6, 10 ह्याच्यामध्ये जेव्हा ग्रह असतात त्यावेळेला जातक आपल्या कामाला, कार्याला, कर्माला लवकरात लवकर सुरुवात करतो, असं आपलं ज्योतिषाचं एक प्रिडिक्शन असतं. आणि अशा तऱ्हेचा फलादेश जो आहे तो जातकाला मिळाला आणि त्याने अतिशय चांगली प्रगती केली. आणि प्रगती वयाच्या साधारणतः एक 23-24 वर्षानंतर जातक कार्याला सुरुवात झाली. आणि जातकाने धनुरास असल्यामुळे त्या ठिकाणी जे काही इन्स्टिट्यूट आहे, ज्याला आपण म्हणतो शैक्षणिक संस्था, तर त्या शैक्षणिक संस्थेमध्ये जातक कार्यरत राहिला आणि स्वतःची इन्स्टिट्यूट उभी केली. आणि आत्ता सध्या तुम्हाला सांगतो साधारणतः ह्या सगळ्या हालचालीमुळे जातकाला कमीत कमी 10 ते 11 कोटी रुपयाचा प्रचंड मोठा लॉस झालेला आहे. आता हा लॉस कशामुळे झाला, तर त्याला कारण असं आहे की त्याचा जो जोडीदार म्हणजे लाईफ पार्टनर नाही, पण त्याचा जो भागीदार होता व्यवसायातला, तो त्याला कळूनच आला नाही. कारण का की वृश्चिक राशीमध्ये असणारा शनी हा सप्तमाधिपती आहे. तर आपल्याला विचार कसा करायचा आहे की त्यावेळेला जर समजा एखादा ग्रह अशा राशीमध्ये असेल तर जातकाच्या जोडीदाराबद्दलची आपल्याला काही कल्पना येत नाही आणि गूढ हालचाली सुरू असतात, गूढ हालचाली सुरू असतात. आणि त्याला एवढी वर्षाची जी काही त्याची जी काही योजना होती, सगळं बनवलं होतं. आणि त्या ह्याच्यामध्ये बरेचसे सरकारी कायदे वगैरे आले आणि त्याच्यामध्ये जातकाला प्रचंड प्रमाणामध्ये नुकसान झालं. आता आपल्याला बघायचं आहे की नुकसान झालं त्याला कारण काय आहेत. तर मॅडम जरा कुंडली काढून टाका. तर त्या ठिकाणी आपण पाहिलं तर प्रचंड म्हणजे अतिप्रचंड नुकसान झालं आणि एवढं सगळं कमावलेलं सगळं विकायला लागलं. आणि जो त्याचा व्यावसायिक पार्टनर होता त्या पार्टनरची आणि त्याची जी काही एकमेकाविरुद्ध कोर्ट कचेरी वगैरे या सगळ्या गोष्टी झाल्या, तर त्याला बरीचशी कारणं होती. काही चुकीची डील झाली, प्रॉपर्टी चुकीची झाली, त्याच्यावरती सरकारी भरपूर काही मोठ्या प्रमाणामध्ये अडचणी आल्या. आता ह्याच्यामध्ये आपल्याला फलादेश करते वेळी बघायचं आहे की इथे हे सगळे ग्रह जे आहेत हे आता केतूच्या ह्याच्यामध्ये आणि राहूच्या ह्याच्यामध्ये चाललेले आहेत. म्हणजेच काय की आत्ता केतू कुठेशी आहे, तर आता केतू हा कन्या राशीमध्ये आहे का तुळ राशीमध्ये आहे. आता बघा तुम्ही
कन्यात आहे सर. कन्यात आहे, कन्या राशीत आहे. बरं, कन्या राशीत आहे. त्याच्या अगोदर सीमेत होता. तुळेत होता. तुळेत होता. सीमेत जाईल तुळेत होता. आता बघा, जातकाचं वय आपल्याला पाहिलं पाहिजे. 57चा जन्म आहे, म्हणजे आता जातक किती वयाचा झाला? आता तो पुढे जाऊन तेवढा फेस करू शकेल का? तेवढे पैसे कमवू शकेल का? हो, 65च्या जवळपास झालं ना. म्हणजे आता एखादी संधी जेव्हा असते जातकाच्या जीवनामध्ये पैसे कमवण्याचं, ते एक वय असतं. आणि त्याच्या अगोदरच्या वयामध्ये, म्हणजे जेव्हा त्याने सुरुवात केली होती, तेव्हा एक शारीरिक बळ असतं आणि नशीब पण चांगलं असतं. आणि त्या पराक्रम स्थानामध्ये असणारे जे ग्रह आहेत, त्या ग्रहांच्या आधारावरती जातकाने मोठ्या प्रमाणामध्ये यश कमावलं. त्यावेळेला कमीत कमी प्रॉपर्टीचे भाव होते, त्यावेळेला त्याच्यामध्ये वाढ झाली. आणि नंतर ती जी मालमत्ता जी आहे ती संपूर्णपणे लिटिगेशन मध्ये गेलेली आहे. त्याच्यामध्ये कारण काय आहेत तर बघा, तुम्ही चतुर्थामध्ये कुठला ग्रह आहे? राहू आहे आणि शुक्र आहे. हो सर. आता राहू शुक्राच्या वरून समोरून केतू चालला होता ना. हो. त्याच्या अगोदर शनीकडून चालला होता. शनी ह्याच्यात होता ना, वृश्चिक मध्ये शनी आहे वृश्चिकेत. ना. हो, वृश्चिकेत शनी आहे. हो. मग त्याला वृश्चिकेतून चालला होता केतू. मग केतू नाही, हा जो मकरेत शनी प्लॅनेट होता तेव्हा, मकरेत शनी होता तेव्हा चतुर्थावर दृष्टी होती. ते नाही मॅडम, ते तर आहेत म्हणा, पण तरी सुद्धा गोचरीचा केतू जो आहे ना, तो वृश्चिकेमध्ये पण होता, धनुराशीमध्ये पण होता, आणि त्यावेळेला शनी जो आहे तो मकरेला होता. मग अशा तऱ्हेने जातकाच्या जीवनामध्ये जे काही जोडीदारा संदर्भात, म्हणजे त्याचा व्यावसायिक भागीदार, या संदर्भामध्ये बऱ्याच मोठ्या प्रमाणामध्ये हानी झालेली आहे. आता अशा वेळेला त्या ठिकाणी गोचरीचे ग्रह आपण जेव्हा सूर्य सिद्धांतामध्ये पाहतो, तर आता आपण राहू पर्यंत शिकलेलो आहोत. आज आपण केतूचा विचार केलेला आहे. तर केतूच्या बद्दलचा विचार केल्यानंतर चंद्राला पहिला धडक कोणाची आहे तर केतूची आहे, नाही का? झाली की नाही? हो सर. हो. त्याच्यानंतर वृश्चिकेला केतू, हो. त्याच्यानंतर तुळेला केतू, तुळेला. हो. आणि आता आणि कन्येला. आता कन्येला. म्हणजे अतिशय लाईनशीर सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या यदाकदाचित त्यांच्या जीवनामध्ये ज्या काही घडामोडी घडल्या असतील, अभिमान असेल, चुका असतील, काही वेळेला चुकीची माणसं सोबत आली असतील, स्वभावाच्या मध्ये थोडासा हळवेपणा आहे, अशा ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या ठिकाणी तुम्ही बघा की लग्न किती अंशाचं आहे मॅडम? चव्हाण मॅडम बघा, लग्न येतंय का लग्न? 14 अंशाचं आहे सर. 13-20 ला कुठला नवमास सुरू होतो? दरिद्रावर सुरू होतो. हो, लग्न दरिद्रांशात गेले. हे पण वृश्चिक लक्षात घ्या. नवमांशाला. हे सुद्धा आपल्याला कधी कधी कुंडली पाहताना हा सुद्धा भाग जो आहे तो विचारात घेणं अत्यंत आवश्यक आहे. कळलं का? म्हणजे तिथे पत्रिका जी आहे तर ती पत्रिकेमध्ये, त्या पत्रिकेमध्ये बऱ्याच गोष्टी ज्या संबंधित असतात की त्याच्यावरती जे काही ग्रहांचं आंदोलन होतं, तर त्यावेळेला जातकाच्या जीवनामध्ये या सगळ्या घडामोडी होत गेल्या आणि जातकाला काय झालं ते कळलंच नाही. आणि जसं चव्हाण मॅडमनी सांगितलं की सप्तमातून जेव्हा शनीचं भ्रमण चालू होतं आणि त्या दरम्यान चतुर्थावरती जी केंद्रयोग झाला आणि शुक्र राहूची जी युती असते, तर त्याने जे काही जमवलेलं, कमावलेलं सुखाचं साधन होतं ते सगळं निघून गेलेलं आहे. कुलकर्णी मॅडम 2 मिनिटं थांबा, जरा कंप्लीट करतो, मग तुमच्या प्रश्नाला उत्तर देतो. मग अशा तऱ्हेने हे सगळ्या घडामोडी ज्या घडलेल्या आहेत, तर त्याला तुम्हाला जो बेस आहे तो बेस कळला का व्यवस्थित? जर कोणाला काही नसेल कळलं तर आपण पुढे त्याच्यामध्ये काही समजून घेण्याचा प्रयत्न करू. पण बेसिक तुमचं जे हे आहे तर तो गोचरीचा जो काही भाग आहे, तर त्या गोचरीमध्ये जातकाला किती लाईनशीर ग्रह असल्यानंतर जेव्हा जातकाचं दुर्लक्ष होतं किंवा त्याच्या घटना ज्या घडायच्या असतातच आणि त्याच दरम्यान अशा तऱ्हेने जसं मॅडम म्हणाल्या मगाशी, चव्हाण मॅडम, की केतू हा त्याग वृत्तीचा असल्यामुळे बऱ्याचशा गोष्टी त्या जातकाला अमुक एका कालावधीमध्ये जेव्हा गोचरीने ग्रह जातात त्यावेळेला त्याचं वय काय असेल
जेव्हा आपण जर पाहिलं तर आता साधारणतः मकरेला जेव्हा शनी महाराजांचं जेव्हा भ्रमण चालू होतं, तर साधारणतः तुम्ही 4.5 वर्ष 4 वर्ष मागे जा, म्हणजे 2020 साली मकरेला शनीचं भ्रमण चालू होतं. आणि तिथूनच जे काही पराक्रम व्हायला सुरुवात झाली, तर चतुर्थावरती पूर्णपणे त्याचं जीवन जे आहे ते विस्कळीत झालं. आणि अशा तऱ्हेने मी तुम्हाला जो लॉस सांगितला तो 10-11 कोटी रुपयेच्या पेक्षाही जास्ती आहे. आणि त्या ह्याच्यामध्ये जातकाला पूर्णपणे फसगत झालेली आहे. आणि जसं की त्या ह्याच्यामध्ये पत्नीच्या नात्यामध्ये असणाऱ्या व्यक्तीने जातकाचा व्यावसायिक पार्टनर होता, आणि त्याच्यामुळे जातकाला तिथे बऱ्याच गोष्टी ज्या आहेत त्या कळल्या नाहीत. आणि म्हणून नियम काय आहेत ते लक्षात घ्या, की जेव्हा जोडीदार किंवा आपला पार्टनर किंवा तत्सम काही गोष्टी असतात, तर वृश्चिक राशीमध्ये शनीसारखा किंवा इत्यादी ग्रह असेल, तर ही रास जी आहे ती गूढ रास आहे. आणि त्या राशीमध्ये होणारी आंदोलनं किंवा तत्सम काही गोष्टी ह्या आपल्याला उघडकीस यायला फार वेळ लागतो, आणि त्या जातकाची पर्टिक्युलर फसवणूक होते. मग अशी ही फसवणूक होण्याला कारणीभूत काय? तर त्या ठिकाणी वृश्चिक राशीचा आपण जी सस्पेन्स जोडियाक ज्याला आपण म्हणतो, त्या बाबतीमध्ये त्याची ही झालेली आहे. बरं, काही आता कुलकर्णी मॅडम तुम्हाला काय विचारायचं होतं? विचारा. नमस्कार सर. नमस्ते. सर, मागे एकदा तुमच्या बोलण्यात असं आलं होतं की राहूपेक्षा केतू परवडला थोडासा. तर आता इथे नक्की हे काय केतूमुळे सगळं जास्ती घडून आलंय सर राहूपेक्षा. तर हे कसं काय सर, म्हणजे मला जरा लक्षात नाही आलंय. याच्यामध्ये असं आहे मॅडम, की शनीची दृष्टी म्हणून गोचर जे आहे ना, ते सप्तमातून दशमावर लागलं. सर, गोचर आलंय लक्षात माझ्या, गोचरचा प्रश्न नाहीये. फक्त राहू केतू, आता तुम्ही मागे एकदा बोलताना म्हणाला होतात की केतू परवडला राहूपेक्षा. हो. राहू त्याच्यापेक्षा भयानक परिणाम देतो. तर इथं आता सगळे परिणाम दिले ते केतूने दाखवलेले आहेत सर. नाही, आता सांगतो तुम्हाला, परत येतो. हा. आता जर समजा त्याच्या विरुद्ध दिशेला तुम्ही गेलात, तर तिथे राहूचं पण भ्रमण चालू होतं ना. होय होय, बरोबर सर. मग आता जर समजा मीन राशीला राहू आहे, तर कन्या राशीला केतू आहे. केतू आहे, पण हो. मग ते जेव्हा राहू मेषेला होता, तर त्यावेळेला समोर केतू कुठे होता? तर तुळेला होता. तुळेला होता, हो. मग त्या मूळच्या केतूवरून राहूचं भ्रमण होतं, आणि हो, त्या ठिकाणी चतुर्थ स्थानामध्ये शुक्र होता. बरोबर, हो. ठीक आहे. त्याच्या अगोदर हो, आपण जर बघितलं, तर त्या ठिकाणी जेव्हा तुम्हाला ऋषभेला राहूचं भ्रमण चालू होतं, तर त्यावेळेला तेव्हा समोर होता तो वृश्चिकेत केतू होता. वृश्चिकेत हो, शनी होता. शनी होता, शनीचा शनियुक्त प्रभाव. होता केतू, हो. हा. मग जेव्हा हो, राहूचं भ्रमण पाहायचंय त्याला समोर केतू सुद्धा असतो. तर त्या ठिकाणी जे मी म्हणालो होतो, की केतू हा माणसाला मुक्त करतो, म्हणजे त्यापासून अलिप्त राहतो मनुष्य. आणि आता हे वय जे आहे, हे वय आता बाद झालेलं आहे. म्हणजे या वयाच्या वेळेला मनुष्य किती तिथे काही त्याला आपण म्हणतो की आव्हानात्मक ज्या काही गोष्टी घडलेल्या आहेत, तर ते सगळं प्रकरण जे आहे ते ते न्यायालयाशी. स्वीकारण्याची त्याची शारीरिक सुद्धा आणि मानसिक ताकदही संपलेली असते त्या वेळेमध्ये. बरं, दुसरा भाग मी सांगितलं की लग्न दरिद्रांशामध्ये आहे का, तर कधी हो, ना कधीतरी ह्या घटना ह्या होणारच होत्या. आणि बरोबर. चंद्र हा म्हणजे तसा केतूने थोडक्यात त्या सगळ्या गोष्टींवरती पाणी सोडायला भाग पाडलं असं म्हणू शकतो का आपण सर? नाही. आता त्याच्यामध्ये तस्करांश मध्ये चंद्र आहे. हो, मग तस्करांश मध्ये जेव्हा चंद्र असतो त्यावेळेला आपल्या जीवनामध्ये निश्चित आपण चोर असतो असं नाही. बरोबर. आपल्याकडे येणारी व्यक्ती ही कदाचित त्या उद्देशाने येऊ शकते. आणि धनुराश अच्छा, ही कालपुरुषाला भाग्यस्थानात येणारी रास आहे, तर त्यावरून ही राशीच्या ह्याच्यामध्ये भाग्यासंदर्भात काही इन्व्हेस्टमेंट जेव्हा मनुष्य करतो, तर त्यावेळेला त्याची संपूर्णपणे विल्हेवाट लागलेली आहे. अच्छा. ओके सर, हा. आलं लक्षात सर माझ्या. धन्यवाद सर. धन्यवाद. आणखी कोणाला काही? नमस्कार सर. नमस्ते. धनस्थानामध्ये बुध आहे, तो बुध पण दरिद्र अंशात गेलाय. आणि वृश्चिकेतला शनी, तो पण म्हणजे हे सगळे नवमांशात लग्नी आले ते शनी बुध. तो त्याची पण पोझिशन चांगली नाहीये. जरी तो वृश्चिक नवमांशच आलाय तरी पण नवमांशात पण तो ह्याच्यात गेलाय. मग बघा आता, याच्यामुळे पण सगळा हे झाला असेल ना त्यांचा. बुध हा व्यापारी ग्रह आहे की नाही? हो हो, तो आणि दरिद्र तो अंशातच गेला आणि लग्नही दरिद्र अंशात गेलं. 23 अंश 20 कलेच्या नंतरचा
बुध आहे का मॅडम? हो 26-16चा आहे. हो 26 हा, अंश 16 म्हणजे खालीच आहे. 23, 20 ते 26, 40 इथपर्यंत दरिद्रांश आहे. हो जर आपण म्हणजे जो आहे आहे आणि जो त्या ठिकाणी आलेला ग्रह जो आहे हा अधिपती कुठला आहे तर पराक्रमेश आहे आणि वेळेश आहे, नाही का? मग वेळेश जर असेल तर त्या ठिकाणी तो धन जे आहे ते निश्चितच त्याचं घालवलेलं आहे. म्हणजे पत्रिका पाहते वेळी माझं सांगण्याचं हो म्हणणं असं की तुम्हाला त्या ठिकाणी विचार केला पाहिजे की अशी घटना घडू शकते, त्याला कारण काय. आता आपण एक ज्योतिषी आहोत, तर त्या ज्योतिषाचं काम आहे की त्या ह्याच्यातून तुम्हाला एखादी गोष्ट शोधायची असेल तर ती कशामुळे घडली त्यासाठी हा उपक्रम आहे. हो सर हो. कळलं? तरी सुद्धा आता बघा 2 दरिद्रांश आहेत आणि 1 तस्करांश आहे आणि लग्नेश तस्करांश मध्ये बसलाय आणि लग्न दरिद्रांशामध्ये आहे आणि धनामध्ये बसलेला बुध हा सुद्धा दारिद्र्यांशामध्ये दरिद्र आहे. अंशामध्ये आहे. हो म्हणजे त्या ठिकाणी इफेक्ट गोज टू होम द प्लॅनेट ऑर पर्सन, नाही का? हो सर हो बरोबर आहे. हो आता एक छान. 2 मिनिटं जरा 2 हो मिनिटं. तर एक नवीन हे जे आहे तर ते मी तुम्हाला इंट्रोड्यूस करतोय, तर ते जरा थोडंसं पाहून घ्या. बघा हा एक नवीन पद्धतीचा जो कोर्स आहे तो मी सुरू करणार आहे नवीन. तर त्याचं नाव आहे द केपलर लॉज आणि फर्स्ट, सेकंड अँड थर्ड त्याचं हे जे आहे, ही जी व्यक्ती आहे ही जागतिक ह्याच्यामधले जसे आपले पराशरी आहेत त्याप्रमाणे केपलर आहे, कळलं का? आणि ते दिसतंय का तुम्हाला फर्स्ट अँड सेकंड थर्ड? हो सर दिसतंय दिसतंय सर. हा, मग त्या ठिकाणी हा कोर्स नवीन सुरू होणार आहे. तर आता आपलं एक एक क्लास संपायला सुरुवात होईल, त्याच्यानंतर हा क्लास घेणार आहे, पंचपक्षी घेणार आहे. तर केपलरचे नियम लॉज जे आहेत ते नियम आहेत त्यांचे, आणि ही व्यक्ती 1571 साली जन्माला आलेली आहे, म्हणजे आली होती, आता ते नाही आहेत मला. पण वेस्टर्न ऍस्ट्रॉलॉजी मध्ये द रूट ऑफ द प्लॅनेट ज्याला आपण म्हणतो, तर त्या ह्याच्यामध्ये त्याच्यातून केपलरचे नियम आहेत, केपलरचे लॉ आहेत आणि ते फर्स्ट अँड सेकंड अँड थर्ड अशा तऱ्हेचं त्यांची मांडणी आहे. तर ती आपण शिकणार आहोत पुढे जाऊन, तर थोडीशी नोंद घ्यावी. ओके, आलं लक्षात? तर रेकॉर्डिंग मिळेल याचं? हा रेकॉर्डिंग मिळेल ना, काय रेकॉर्डिंग मिळेल, रेकॉर्डिंग मिळेल. आणि कधीपासून चालू करताय सर? बस लवकरच, आता एक क्लास संपला की एक क्लास चालू. अच्छा ठीक आहे तर सर, आम्हाला थँक्यू याच्यात सो मच. 100% विनामूल्य हे जास्त दिसतंय. आपण जे काही वाचन केले त्याच्याबद्दल कोणाला काही आक्षेप, काही संशय, काही डिफिकल्टी आहेत का, तर आपण पुढे जाऊ. काही समजलं नसेल अगदी त्याच्यामध्ये काही विचारायला हे नाहीये. सर सर आता तुमचा आवाज कट होतोय मध्येच. सर सर हा आवाज आता कट हा होतोय तुमच्या मध्ये. माझा हो हो होय सर तुमचा आवाज कट होतोय, ब्रेक होतोय आवाज. नेट थोडं लो आहे, येतंय ऐकू येत नाहीये सर. तर आता गोचरीने केतू हा कन्येतून जात आहे, तर त्याचा काय परिणाम होऊ शकतो? मॅडम सर बाहेर पडलेच वाटतं. ओके ओके ओके. ते नेटचा प्रॉब्लेम आहे, येतील मग विचारा. हा हॅलो, तर तुमचा आवाज ना कट होतोय. हॅलो
आलाय का आवाज? येतोय येतोय हा सर. येतोय. होय होय आला आता आला येतोय. आता येतोय क्लिअर सर, हा क्लिअर ते आला. नेमका आता हे झालं प्रॉब्लेम, नेटचा प्रॉब्लेम आहे. आता मी हॉटस्पॉट कनेक्शन घेतलं. हा बोला, कोण काय विचारत होतं बोला. आता गोचरीचा केतू कन्येतून जात आहे, तर त्याचा काय परिणाम होणार थर्ड हाऊसवर? हा, थर्ड हाऊस वरती जेव्हा परिणाम होईल ना मॅडम, तर त्या ठिकाणी बघा 3 ग्रह आहेत आणि एक रास आहे. तुमचा प्रश्न बरोबर आहे. आता मी तेच विचारणार होतो की त्यामध्ये आता मीन राशीमधून राहू आहे आणि केतू जो आहे तो पराक्रमातून चाललेला आहे. आता ह्या ठिकाणी आपण जर बघितलं तर केतू हा एक आजारपणाचा पण कारक आहे. आणि हा दुसरी गोष्ट अशी की त्या ठिकाणी गुरु, रवी आणि मंगळ असे 3 ग्रह आहेत, त्याच्यावरून केतू चाललेला आहे. आणि चौथी रास आहे, त्यावेळेला भाव मध्ये आपण पाहणार आहोत. मग अशा हा वेळेला हे 3 ग्रह जे आहेत, त्या 3 ग्रहांना केतू इफेक्ट निश्चित देणार. आता तसं की ह्याला थोडासा कंठाचा त्रास व्हायला सुरुवात झालेली आहे. कळलं का? अच्छा हा जेव्हा चतुर्थामध्ये होता केतू त्यावेळेला शुक्राच्या ह्याच्यातून जात होता, तर शुक्र हा पूर्णपणे विस्कळीत झाला. आयुष्य पूर्णपणे घर वगैरे विकायला लागलं. या सगळ्या गोष्टी त्याच्या जीवनामध्ये घडलेल्या आहेत. मग आता अशा वेळेला त्या ठिकाणी केतू जेव्हा तृतीय स्थानातून जाणार आहे आणि अष्टमामध्ये राहू आहे, तर त्यावेळेला हे 3 ग्रह जे आहेत, हे 3 ग्रह निश्चितच त्या ठिकाणी इफेक्टेड होतील. आणि त्या ठिकाणी आपण बघितलं तर राशी स्वामी म्हणजे धनुराशीचा स्वामी आहे, बरोबर आहे. हा रवी कर्क लग्नाला म्हणजे धनेश आहे, बरोबर आहे. हो मंगळ राजोगकारक आहे, तो दशमेश आहे, हो बरोबर है ना. आणि हो बुधाची जी राशी आहे, बुध मुळातच दरिद्र अंशामध्ये आहे. तर अशा वेळेला त्या ठिकाणी जातकाच्या जीवनामध्ये ह्या सगळ्या घडामोडी, आता तर स्थिती अत्यंत कठीण आहे आणि कठीण. तापदायक आहे. म्हणजे ही पत्रिका जर आपण पाहायला, आपल्याकडे कोणाचे जर प्रश्न असेल, आता एवढं शिकवण्यामागचं कारण असं आहे की तुम्हाला पत्रिका जी आहे ती व्यवस्थित चांगल्या रीतीने समजावता आली पाहिजे, समजली पाहिजे. नाहीतर नुसती पत्रिका पाहून उपयोग नाही. त्याच्यामधले इन डिटेल्स जर आपण पाहायला गेलं तर हे जे ग्रह आहेत, हे ग्रह जसे देतात तसं घेऊन पण जातात. देणारा ग्रह वेगळा असतो, घेऊन जाणारा ग्रह वेगळा असतो. त्या ह्याच्यामध्ये गुरुची दृष्टी जी आहे ती सप्तम स्थानावरती आहे. विवाह झाल्यानंतर चांगल्यापैकी प्रगती झालेली आहे. पण एकदम अशा ह्याच्यामध्ये नवरा बायको दोघेही त्या ह्याच्यामध्ये चांगले कार्यकारी होते, चांगल्या नोकरीवरती होते. मग नंतर त्यांनी स्वतःचं इन्स्टिट्यूट काढलं आणि हे सगळे प्रॉब्लेम तयार झाले. आणि त्या ह्याच्यामध्ये इन्स्टिट्यूटचं जे रॅकेट आहे, तुम्ही कदाचित पेपरला वाचत असाल की बऱ्याच वेळेला शिक्षणासाठी मुलं जी बाहेर जातात त्याच्यामध्ये काही तक्रारी येतात. बऱ्याच लोकांचे पैसे इन करोड्स ऑफ रुपीज नुकसान होतं. तर त्यावेळेला अशा घटना ज्या आहेत ह्या व्यक्तीकडे घडलेल्या आहेत. सर जेव्हा मार्च एंडला शनी बदल होईल, मीनेत जाईल, तेव्हा तर पुन्हा दृष्टी येणार सर आणखीन, आणि त्यावेळेला राहू केतू तिथेच असणार आहेत, ते काही बदलत नाहीयेत. मग नाही त्यानंतर बदलत. तर परिस्थिती आणखीन बिघडणार का सर मग? हो, आता परिस्थिती एकदम म्हणजे अतिशय काठावरती आहे. नाही, मार्चच्या नंतर 2025च्या मार्चला जेव्हा हो शनी हो मीनेत जाईल बरोबर आहे. त्यावेळेस राहू शनीची युती, हो राहू शनीची आपण युती आपण गेल्या वेळेला काढलो तर 36 हो दिवसासाठी हो होणार आहे. हो 34-35 तेव्हा त्या दिवस. 35 दिवसांसाठी, 35-36 त्यावेळेला तर आणखीन त्रास होईल ना सर यांना हो, त्या त्रास पिरियड होईल. मध्ये? त्रासामध्ये कसं आहे मॅडम की एकदा हे असे सगळे प्रॉब्लेम तयार झाले ना, तर आयुष्यातून तुम्हाला एक्झिट फार मुश्किल असतं. आणि कधी कधी मनुष्य शेवटच्या क्षणापर्यंत झुंज देत असतो. आणि पहिली गोष्ट, लग्न हे डेलिकेट आहे. बघा, कर्क लग्नाची व्यक्ती ऑल द टाइम तुम्हाला कळेल की तो कॉम्प्रोमाइजच्या मागे असतो. पण आता कॉम्प्रोमाइज करण्यासाठी पण काहीच राहिलेलं नाहीये. बरोबर आहे जर सर. जर कॉम्प्रोमाइज करायचं असेल तर आपल्याला काहीतरी मिळालं पाहिजे ना. पण हो सगळं सर. गेलेलंच आहे, असं आहे. आणि तुम्हाला हो कदाचित कळलं असेल की जे शैक्षणिक क्षेत्रामध्ये परदेशामध्ये शिक्षणासाठी पाठवलेली जी काही मुलं आहेत, त्यांच्यामध्ये बराच मोठा भ्रष्टाचार चालतो. अशा या सगळ्या गोष्टी होतात. तर त्याच्यातले एक व्यक्ती म्हणून समजून घ्या. मी नाव सांगू शकत नाही. हा, म्हणजे काय काय घडलं असेल तर ते त्याच्यावरून तुम्हाला लक्षात येईल. हो सर. ठीक आहे. सर आणि पंचमातला म्हणजे शनी, म्हणजे मुलांचं काय मग त्यांचे?
हा त्यांना आता ते अख्खं कुटुंब जे आहे ना मॅडम ते स्ट्रगल मध्ये आहे. कसं आहे बघा, एक अशी गोष्ट आहे ना की राहू शुक्राची युती ही कधी ना कधीतरी त्याचा जो पराक्रम हे दाखवतो. पराक्रम म्हणजे ज्या घटना आहेत त्या घडणार आहेत. सुखामध्ये व्यत्यय येणं, अशांत होणं किंवा त्या वयामध्ये ह्या सगळ्या गोष्टी ज्या झालेल्या आहेत तर ते आता तो म्हणजे एवढं काही कॅपेबल मनुष्य नाही आहे, कचलेला आहे थोडक्यात. आणि लग्नेश षष्ठात आहे. आणि धनुराशी ना मॅडम एज्युकेशन सेक्टरमध्ये कार्यरत करणारी असणारी रास आहे. धनुराशीकडे बँकिंग आहे, सोन्याचं ट्रेडिंग आहे, इन्व्हेस्टमेंट आहे, संचय आहे. अशा ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या संपुष्टात आलेल्या आहेत. म्हणून प्रत्येक रास ही कोणत्या व्यवसायाशी संबंधित असेल आणि त्याच्यावरती आपल्याला विचार करायला हवा. चव्हाण मॅडम, तुम्हाला काही आणखी काय बोलायचं आहे? सर बोला. सर म्हणजे आता ह्या व्यक्तीचं लग्न बुध आणि लग्नेश. हॅलो, हा बोलते सर. बोला 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 हा. ना, बोला. या व्यक्तीचं म्हणजे आपण आधी आपल्याला या गोष्टीचा अंदाजच येणार नाही की काही ठराविक काळानंतर म्हणजे शनीची जेव्हा ह्या तीनही याच्यावर दृष्टी पडेल तेव्हा त्याची किती आर्थिक आणि शारीरिक वाताहत होईल. पण याच्यासाठी जास्त जबाबदार आपल्याला लग्नेश दरिद्र अंशामध्ये, बुध दरिद्र अंशामध्ये आणि चंद्र हा पण दरिद्र अंशामध्ये, तस्करीमध्ये. तस्करी हो, हे लक्षात घेऊन त्याची पत्रिका आधीपासून विचारात घेणं गरजेचं होतं. नक्की नक्की. म्हणून आपल्याला गोष्टी हा जो विषय काढला की सगळ्यांचं लक्ष केंद्रित व्हावं, सगळ्यांना या गोष्टी कळाव्यात की आपल्याला कुंडली पाहताना काय काय पाहावं लागतं, हा भाग. पण समजा आता कन्येमध्ये सूर्य, गुरु, मंगळ हे तीनही मोठे ग्रह आणि शुभ ग्रह तिथे आलेले आहेत. आणि आता त्याच्यावरून केतूचं भ्रमण सुरू झाले सर. पण समजा तिथे कोणतेच ग्रह नसते तर भावमध्यावर आल्यानंतर या राशीच्या केवळ बुधाबद्दलच त्याला झाला असता किंवा त्या पर्टिक्युलर हाऊस बद्दल. हा म्हणजे भावंड म्हणा किंवा त्यांनी केलेली मेहनत म्हणा, अर्निंग केलेल्या मेहनतीने याच्यावर त्याचा इफेक्ट झाला असता. वयाचं फॅक्टर जे आहे ना मॅडम ते कधीही विसरू नका. माझं असं म्हणणं आहे की प्रत्येक मनुष्य एवढा हिंमतवान असेल असं नाही. त्यावेळेला राहू जो आहे तो फार मोठ्या याच्यामध्ये उलाढाल करण्यासाठी त्याला भाग पाडतो आणि नंतर त्याच्याकडे ती शक्ती राहत नाही आणि त्या ह्याच्यातून तिथे जे काही फेस करावं लागतं त्यावेळेला तुमची रास काय सांगते की तुमची रास, तुमचं लग्न हे त्यागी आहे का, किंवा त्या ह्याच्यामध्ये तुमचा तेवढं तुम्ही चॅलेंज करू शकता का, या सगळ्या गोष्टीचा तुम्हाला मागोवा घेणं अत्यंत आवश्यक आहे. आणि आता ह्या वयामध्ये ती व्यक्ती किती लोकांना फेस करू शकेल, कारण वकिलांच्या फी ज्या आहेत त्या प्रचंड महाग आहेत, सगळं कायदेशीर आहे आणि ज्या सगळ्या गोष्टी ज्या एवढ्या घडलेल्या आहेत तर त्याच्यामध्ये फॉल्स डॉक्युमेंट्स आहेत. हे सगळं काही घडलेलं असताना तिथे एव्हिडन्स मजबूत आहेत. तर त्या व्यक्तीला एकच सल्ला दिला की जेवढी केस पुढे जाईल तेवढी जाऊ द्या, त्याच्या मागे लागू नका, शांत राहा, कमी खा, सुखात राहा. सर मी एक बोलू का? हा बोला. सर चंद्र तस्करांशात आहे धनु राशीत. मग सर शैक्षणिक क्षेत्राशी रिलेटेड काही त्यांच्याकडनं चुकीच्या गोष्टी घडवू शकल्या असतील? मी तेच तर सांगितलं ना की ही जी मुलं परदेशामध्ये शिकायला जातात तर त्या ह्याच्यामध्ये भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये चिटिंग होत असतात आणि वर्षानुवर्ष चाललेलं आहे. आम्ही नेहमी सांगत असतो की तुम्ही परदेशामध्ये जेव्हा मुलांना पाठवता तर एक वेळेला तुम्ही त्या इन्स्टिट्यूट मध्ये किंवा त्या कॉलेजमध्ये जाऊन व्हिजिट करून या. तुम्ही जेव्हा 1 कोटी रुपये भरणार असाल तर 1 लाख रुपये खर्च करायला हरकत काय, नाही का? आपल्याला फक्त जे कॉलेजचे फोटो दिसतात आणि कॉलेज असतो कुठेतरी पालघर डहाणूला आणि आपल्याला असं वाटतं न्यूयॉर्क मध्ये असतं.
तसं नाही आहे. ब्रिस्बेन आणि मेलबर्न मधली जी कॉलेजेस आहेत 400-400 किलोमीटर लांब आहेत ऑस्ट्रेलियामध्ये, आणि लोक सांगतात आमचा मुलगा ऑस्ट्रेलियामध्ये. कळलं? प्रत्येक ठिकाणी एका विलेजची डेव्हलपमेंट करण्याकरता म्हणून कॉलेजेस उघडलेली असतात. आपल्याकडे पण बॉम्बे पुणा रोडला इन बिटवीन पनवेल आणि खोपोलीमध्ये पण एक कॉलेज आहे, आणि ते असंच बंद पडलेलं आहे. तिथे कोण येत नाही शिकायला, मग तिथून खेचून आणावी लागतात. खेचून आणलेली माणसाकडे शिक्षक नाहीयेत. हे असे सगळे प्रकार जगामध्ये चालू आहेत. म्हणून तुमचे कोण परिचित अगर शिक्षणासाठी जाणार असाल तर व्यवस्थित चौकशी करून नंतर हे करा. कळलं? नमस्कार मॅडम. सर. नमस्ते. सर बोला बोला. आता ह्याच्यामध्ये भाग्येश गुरु पण आहे, बरोबर? भाग्येश गुरु आहे मीनरास म्हणजे. तो गुरु कन्येत 17 अंशावर आहे आणि आता केतू डॉट 17 अंशावर आहे, म्हणून पण एक भाग्याचा त्यांचा हे सगळं गेलं, हे असं पण म्हणता येईल ना आपल्याला? हो हो, आता कठीण आहे. बरोबर आहे. हो ना सर. आणि परत जेव्हा कन्येमध्ये, सूर्य कन्येमध्ये म्हणजे तो पण 13 अंशावर, जेव्हा मग सप्टेंबर महिना येईल तेव्हा 28-29 सप्टेंबरला जवळजवळ म्हणजे त्या दरम्यान अजून यांना त्रास होईल. म्हणजे जसं केतू पण तेव्हा तिकडेच गेला असेल, आता 17 म्हणजे तेव्हा जवळजवळ 12-11 अंशावर जाईल तो, म्हणजे त्यावेळी पण यांना भरपूर त्रास होईल. असंच होईल ना सर? हो हो, तसंच आहे. तसंच आहे. म्हणजे पत्रिका मांडण्याचा, त्याच्यामध्ये विचार करण्याचा जो भाग आहे ना मॅडम, ही पत्रिका तुम्हाला दिसते तशी नाही. ह्या याच्यामध्ये ज्या अडचणी आहेत, खाचखळगे आहेत, अपयश आहे, हे कशामुळे घडलं, का घडलं, हा सगळा तपास करते वेळी तुम्हाला ठरवलं पाहिजे की एखादी व्यक्ती मोठ्या पराक्रमामध्ये मी काहीतरी केलंय असं दाखवलं जातं. आता त्या याच्यामध्ये मी तुम्हाला सांगतो, धनुराशी एज्युकेशनची आहे, षष्ठ स्थानातली आहे. त्याचा अधिपती षष्ठेश आणि दशमेश हे दोघं एकत्र आहेत की नाही पराक्रमामध्ये, मंगळ गुरुची युती आहे. हो बरोबर सर. आहे. हो हा, हो. आता त्या ह्याच्यामध्ये इंजिनिअरिंग टेक्निकल हे मंगळाकडे येतं. गुरु हा इन्स्टिट्यूट किंवा एज्युकेशन सर्कलचा, म्हणजे त्या सेक्टरचा कारक ग्रह आहे. रवी हे नामावंत जे काही युनिव्हर्सिटीज वगैरे जे आहेत त्याच्याशी संबंधित आहेत. म्हणजेच काय की त्या ठिकाणी जातकाच्या जीवनामध्ये त्याचा संपर्क किंवा त्याचा संयोग किंवा त्याचा प्रवेश हा कुठेही असेल तर अशा ठिकाणी असेल. हो सर. बरोबर आहे. हो सर. हो. चव्हाण मॅडम, तुमचं काय मत आहे? धन्यवाद सर. धन्यवाद. हा, आता यांनी सांगितल्याप्रमाणे बरोबर आहे. रवी वर्ण केतू जाणार, गुरुवर्ण आता केतू जात आहे. मुळात लग्नेश बिघडलेला दिसतोय. शनीने 7.5 जन्म आहे, चंद्राच्या पाठी शनी आहे आणि मंगळाच्या दृष्टीत आहे. चंद्र मूळ नक्षत्रात खराब आहे सगळं, आणि वेळेस जो बुध आहे तो मंगळाच्या युतीत आलाय जवळजवळ, म्हणजे 14-13 अंशाचा फरक आहे. तर तो अविचारीपणा पण झाला इथे, आणि गुरुमंगळ आर्थिक लॉस दिलाय त्याने, तर तो पण तसा प्रॉब्लेम आहे. शनीची दृष्टी जी आहे ती धनस्थानावर बुधावर आली, तो तिथे प्रॉब्लेम केला. लग्न भावारंभी रवी आहे आणि तो मंगळाच्या युतीत आहे, तर तिथे सगळा आर्थिक लॉसची कुंडली दिसतेच आहे पूर्णपणे. आणि जे त्याला वकील मिळणार ते पण पैसे खाणारे मिळतील. म्हणजे सांगितलं वकिलांचा आता पण जो संबंध आहे ते स्वतः थांबणे, ह्याच्या पलीकडे काही नाही. सांगायचं माझ्याकडे पैसेच नाहीये, आणि बरोबर बरोबर आहे. तिथे सगळं बरोबर सांगितलं. गडबड झालेली आहे. जास्तीत जास्त आणखी पैसे जातील. सर बोला. हे वयाच्या 67व्या वर्षी सुद्धा ही बऱ्यापैकी परिस्थिती अशीच होती 30 वर्षापूर्वी. तेव्हा ह्यांना त्या राहूने किंवा ह्यांनी जास्त प्रोत्साहन दिलं की या ह्याच्यात अजून पुढे जावं आणि तेव्हा करावं? प्रगती होती, तेव्हा हा. चांगल्यापैकी हे होतं. आता कसं असतं साहेब, सांगतो तुम्हाला की गुरु आणि शनी हे दोन जे कॅरेक्टर प्लॅनेट्स आहेत, तर त्यांचं भ्रमण त्यावेळेला कुठे होतं. कधी कधी मागून येणारा काळ किंवा पुढे असणारा काळ हा कसा असेल, तर त्याचं भविष्य आपल्याला ज्योतिषाला कळलं पाहिजे.
की बरोबर. जातकाच्या जीवनामध्ये आगाऊ येणारा जो काही काळ आहे तो कुठला ग्रह त्याला डॅश करणार आहे. सुरुवातीला आपण जर बघितलं तर त्या ठिकाणी वयाच्या 30व्या वर्षी आपण जर पाहिलं तर त्यावेळेला गुरुचं भ्रमण हे कुठेच होतं. तर त्यावेळेला गुरुचं भ्रमण हे लाभस्थानातून होतं का? 24व्या वर्षी बरोबर पराक्रमातून गुरुचं भ्रमण होतं. त्यानंतर आपण बघितलं बरोबर. तर राशी स्वामीकडून गुरुचं भ्रमण होतं धनु राशीमध्ये. त्याला परदेशाशी कनेक्टेड आणि दशम स्थान हे प्रभावी झालं, पण दशमामध्ये असणारा ग्रह हा त्याला पुढे नेऊन फसवणार आहे हे त्याला कळलं नाही. कारण का धनुराशीतला गुरु हा वयाच्या साधारणतः 30व्या वर्षी तुम्ही बघा, म्हणजे 57चा जन्म असेल तर समजा 30 वय घेतलं आपण तर 87-88 या काळामध्ये गुरु हा धनुराशीमध्ये होता का? कोणाकडे पत्रिका असेल तर बघा, हे असेल तर मोबाईल. त्या दिवशीला गुरु आणि राहू युती पण होती ना सर? हा मग होते तिथे काही ना काहीतरी प्रॉब्लेम होतात. आणि त्याला ते धाडस आलं, त्या सेक्टरमध्ये त्यांनी उडी घेतली आणि ते नेमका काळ तो असा वाईट होता आणि त्याला ते कळलंच नाही. त्या दरम्यान जर तुम्ही बघितलं तर एज्युकेशन हे जे काही फॉरेन एज्युकेशन होतं ते अतिशय जोरात चालू होतं. बरोबर. भरपूर जोरात होता. पूर्वी परदेशामध्ये जाण्यासाठी हे जे काही ट्रॅक जर तयार झाला तो त्याच काळामधला ट्रॅक आहे. बरोबर. जर तुम्ही मागे गेलात तुम्ही तर 85-86 नंतर मोठमोठ्या पेपर भरून भरून जाहिराती यायच्या. हो. त्याच्यामध्ये प्रॉब्लेम झाले. मग मनुष्य हा असा अडचणीत सापडतो तर त्याला मूळ कुंडली असते ती. आणि दुसरी गोष्ट की संयम. एखादी गोष्ट करतेवेळी तुम्ही 4 वेळा विचार केला तर त्याच्यापासून तुम्ही वाचू शकता, नाहीतर मग अडचणीत जाऊ शकता. आणि दुसरी गोष्ट की जे काही इन्स्टिट्यूटचे जे काम आहे ते अगोदर तुम्हाला पेमेंट करावं लागतं. त्या समोरची व्यक्ती कशी असेल, त्यांचं डील काय असेल हे आपल्याला माहिती नसतं. पण जगामध्ये जोगळेकर साहेब तुम्हाला मी सांगतो, जगात सगळ्या ठिकाणी चोर व्यक्ती आहेत आहे. बरोबर. सगळ्या ठिकाणी फसवणाऱ्या व्यक्ती आहेत, फसवणूक करणारे लोक आहेत. म्हणून तुम्ही असं समजू नका की या देशातला मनुष्य सभ्य असेल, त्या देशातला मनुष्य सभ्य असेल. बिलकुल नाही. हा आपला गैरसमज आहे. बरोबर आहे. जगात सगळ्या ठिकाणी फसवणूक होते. सगळे राजकारणी फसवणुकीच्या ह्याच्यावरती असतात. आर्थिक घोटाळे होतात, सगळ्या ठिकाणी होतात. अमेरिकेमध्ये पण होतात आणि इंग्लंडमध्ये पण होतात. बोला. थँक्यू सर. सर मी विचारू का? हा विचारा. नमस्ते सर. नमस्ते. सर तुम्ही म्हटला की त्या व्यक्तीला घर पण विकावं लागलं आणि जर आपण सुखाचा विचार केला तर आपण चतुर्थातला शुक्र आणि चतुर्थ स्थानी याचा विचार करतो इथे, तर तिथं शुक्र आहे पण त्याचबरोबर तिथे राहू पण बसला आहे आणि हा शुक्र भोग्यांश मध्ये बसलाय. आणि आता आपण इथे नेपच्यून नाही कन्सिडर करत पण नेपच्यून पण तिथेच बसलेला आहे. म्हणजे डेफिनेटली म्हणजे तिथे सुखाच्या संदर्भात आणि आयुष्याचा शेवट हा पण बऱ्याचदा आपण चतुर्थ स्थानावरनं पाहतो. तर मग ते देखील खूपच डिस्टर्बन्सच असेल त्याचं, म्हणजे अशा रीतीने पूर्ण डिस्टर्ब झालेलं आहे. आता मी त्यांना सांगितलेलं आहे की आता वय काय आहे, म्हणून मी तुम्हाला नेहमी सांगतो, आग्रह करतो की जातक आपल्याकडे येतो तेव्हा त्याचं वय तपासा. वयावरून तुम्हाला पुढे जाऊन त्याला सूचना करू शकता. आणि बऱ्याच लोकांना अजूनपर्यंत कल्पना नाही आहे की आपलं एकदा वय झाल्यानंतर आपला सांभाळ करणारं सरकार सुद्धा आपल्याला बेनिफिट देतं. नाही देत असं नाही, पण लोक आश्रयाला जाऊ शकत नाही, आश्रय घेत नाही किंवा त्याबद्दलचा लोकांना परिचय नसतो. पण तिथे तुम्हाला जे काही तुमचं इन्कम ऑफ सोर्सेस आहे, पेन्शन प्लान्स आहेत, हे का आग्रह करतात लोक की पेन्शन प्लान घ्या, पेन्शन प्लान घ्या. त्याला कारण अशी असतात की पेन्शन प्लान वरती कोणीही तुमची जप्ती आणू शकत नाही. कळलं? येस सर. आणि सर 2024 पर्यंत या व्यक्तीला म्हणजे आता आपण दशा पाहत नाहीये पण राहूचीच दशा म्हणजे त्याच दरम्यान हे सगळं घडलेलं दिसतं. बघा मॅडम, दशा पाहायला हव्यात, मी त्याच्या दशेच्या विरुद्ध नाही. दशा पाहणं योग्य आहे, पण मी तुम्हाला सारखं सारखं शिकवताना दशाच बघा तर सगळा वेळ फुकट जाईल. कळलं का? आणि इत्यादी जे लोक आहेत ते दशेवरती जास्ती भर देतात आणि जे काही आपण विचारधारा असते आपली ती बदलतात.
मग फक्त दशेवरती ही दशा चालली, ती दशा चालली. अरे किती दशा बघायच्या? आता तुम्ही जे सांगताय की आता राहूची दशा तात्कालीन आहे, तर त्याला राहूच्या दशेतून प्रवास करावा लागला तर तो हानिकारक आहे. दशा पाहावी, दशा नाही पाहावी असा काही भाग नाही. पण सतत तुम्ही दशेवरती जर चर्चा करणार असाल तर मग बाकीचं कधी शिकवणार? तो एक पॉइंट होता, बाकी काही नाही. आणि नाही सर नाही कसं नाही, मेघमधनं राहू जात होता, म्हणजे आपण जे शिकतो सूर्य सिद्धांताप्रमाणे, तर त्या दरम्यान पण खूप साऱ्या घडामोडी झाल्या. म्हणजे येस, तो एक सांगितलं. थँक्यू सर. थँक्यू. बरं, आता भाव मध्ये बघायचं आहे का? कोणाला काही विचारायचं आहे? हो सर, भाव मध्ये बघू आपण. ठीक आहे. सर 87 साली सर कन्येमध्ये केतू होता. तुम्ही जे मगाशी म्हटलात ना सर, बरोबर. नमस्कार. त्यावेळेला केतू होता सर. अरे एक कोण मिनिट, आहे? खालून पण स्पेशल आलंय का? कोण आहे? ते मॅडम कोणतरी भारी हम्म. ते कोणीतरी होतं. ठीक आहे, चला. हा, कुलकर्णी मॅडम काय म्हणत होता तुम्ही? 87 साली सर कन्येतच केतू होता. तुम्ही जे मगाशी बघायला सांगितलं ना सर, राहू केतूचं भ्रमण कन्या आणि मीनेतनच चालू होतं सर. आणि गुरु जो आहे तो त्यावेळेला गुरु तिथे मेषेत होता. गुरु मेषेमध्ये आला. मग मेषेमध्ये आता होता सर. अशा वेळेला तो त्याच्या समसप्तक योगात होता. होय सर. मेषेमध्ये असेल तर त्या ठिकाणी दशमात आला ना गुरु. हो, दशमात आला सर. तेव्हा आता दशमात एक आला. ऐका, दोन मिनिटं मॅडम. बघा, हा. 24व्या वर्षी गुरु जो आहे तो कुठे आला? तर कन्या राशीमध्ये आला. कन्येत आला. हो सर. 25व्या वर्षी तुळेला आला. 26व्या हो. वर्षी वृश्चिकेला आला. 27व्या वर्षी धनुराशीला आला. धनुराशीला आला. हो. मग 27व्या वर्षीच त्याने करिअर सुरू केलं असं. अच्छा, बर. वयाच्या 27व्या वर्षीच जातकाला तिथे ब्रेक मिळाला. कारण का की धनुरास ही धनत्रिकोणातली रास आहे. त्याच्यावरती गुरुची दृष्टी धनस्थानावरती आली, दशम स्थानावरती आली. पण तरी हो. सुद्धा त्या ठिकाणी बऱ्याच मोठ्या प्रमाणामध्ये उलाढाल करून त्यांना फक्त पैसे दिसले पण पैसे साठवले नाही. पैसे दिसणे आणि अच्छा, पैसे साठवणे ओके. याच्यामध्ये फरक आहे. फरक आहे. होय सर. असं आहे. नुसता लोभ झाला सर त्याचा. इन्व्हेस्टमेंट कशी करावी हे त्यांना कळलं नाही का सर? नाही, कसं असतं, मनुष्य कसा फसतो तुम्हाला सांगतो. व्यवसायामध्ये एकदा एखादी अपॉर्च्युनिटी मिळाली आणि त्याच्यातून भरपूर काही धनलाभ मिळत राहिला तर मनुष्य म्हणतो की आता सेव्हिंग नाही करायचं, आपण आता परत पैसे गुंतवू. आणि जगामध्ये अच्छा. अशा बऱ्याच इन्स्टिट्यूट आहेत किंवा लोक आहेत. तुम्हाला सांगतो की मॅडम, कधी लक्षात घ्या, मी तजुर्बा सांगतो माझा, की ज्याच्याकडे आपण जातो आणि तो आपली भरपूर उठबस करत असेल आणि फार मान सन्मान देत असेल, आपल्याला खायला घेऊन जात असेल, आपल्याला पिकनिकला घेऊन जात असेल, आपल्याला भरपूर काही गोष्टी देत असेल, तर समजायचं तिथे काही ना काहीतरी झोल आहे. काळं बेर आहे त्याच्या मनामध्ये. नक्की, बरोबर 100%. बरोबर सर. 100%. हा एक सतर्क राहिलं पाहिजे माणसाने. होय सर. होय सर. असं आहे. हा माझा अनुभव बरोबर. सांगतो. बरोबर सर. हा अनुभव आम्ही 1977 साली शिकलोय. कळलं? होय सर. सर आणखीन एक गोष्ट अशी की 87 साली त्याच वेळी वृश्चिकेत पण शनी होता सर. हा, ते म्हणजे ह्या 30 सगळ्या गोष्टी सर. वर्षाचा. हो सर. बरोबर सर. होय. बरं, आता भाव लावायचा आहे ना. कोण म्हणाला आता भावाचं हे करायचं आहे? भाव मध्य. सर मी म्हटले. हा, बोला ना, हरकत नाही, नो प्रॉब्लेम. मॅडम लावता का तुम्ही? लावते. कळले सर. हा, आता दिसतो मला. बरोबर, आता भाव बघा. भाव प्रारंभिक जो आहे 29 अंशाचा आहे आणि भाव मध्य जो आहे तो 14 अंशाचा आहे. प्रारंभी भाव जो आहे तो मिथुन राशीतला आहे आणि भाव मध्य कर्क राशीतला 14 अंश 18 कलेचा आहे आणि तो दरिद्रांश आहे. आपण निर्यन हा भाव मध्याने विचार करतो. कळलं?
भाव प्रारंभिक विचार केला असता तर त्या ठिकाणी तिथे तुम्हाला दरिद्रांश सापडला नसता. मग आता इथे जेव्हा आपण बघितलं तर मगाशी चर्चा चालली होती की कन्या राशीमध्ये 13 अंशाचा भाव आहे आणि दरवेळेला तुम्ही जर बघितलं तर हे सगळे भाव 14, 13, 12, 13, 14, 12, 13, 14 असे झालेले आहेत का? बघा, हो 12, सर 38, ते झाले ते. हो 13, 45, 13, 12. आता हो हा सर 13, हो 12, 45 हो हे सर. सुद्धा हे बाजूबाजूचे जे भाव आहेत ते पण अंशात्मक एक एक अंशाने बदललेले आहेत त्या ह्याच्यामध्ये. 13, 12, 13, 45, 13, 14, 18, 13, 45 असे तऱ्हेचे भाव आहेत. मग आता हे जर आपण बघितलं तर तुम्हाला एखादी गोष्ट जेव्हा ग्रह भ्रमण करतो त्याच्यातला जरा थोडासा फरक सांगतो तुम्हाला. जेव्हा भावाची अशी रचना असते त्यावेळेला त्या ठिकाणी प्रत्येक भावाला पर्टिक्युलर अवस्थेमध्ये निश्चितच दगाफटका होऊ शकतो. आता तुमच्या समोर भाव आहे, तुम्हाला कुंडली पण पाठवलेली होती, तर त्यामध्ये तुम्हाला असं दिसतंय का की एखादा भाव रिपीट झालाय किंवा अस्त झालेला आहे म्हणून? बघा, नाही सर, नाही नाही. रिपीट म्हणजे नाही. याचा अर्थ की भाव जो आहे तो कंटिन्युटी मध्ये आहे. कंटिन्युटी आहे ना त्याची, म्हणजे हो कुठलाही अस्त झालेला हो नाहीये किंवा रिपीट हो नाही झालेला. नाही हो ठीक आहे. हो मग आता अशा वेळेला जेव्हा गोचर जेव्हा जाते तर त्यावेळेला भावामध्ये ग्रह नसेल. आता आपण जर बघितलं इथे तर कन्या राशीमध्ये तूळ राशीमध्ये आपण जर बघितलं 13 अंश 12 कलेला 12 अंश 38 कलेला तूळ भाव सुरू होतोय, चतुर्थ स्थान, नाही का? आणि हो तृतीय सर. स्थान जे आहे ते कन्या राशीमध्ये 13, 12च आहे. तर 13, 12च्या जवळपास एखादा ग्रह आहे का हे पण पहा. सूर्य आहे सर 13-12 दिवस, 13 येस, अंशाचा. म्हणजे बरोबर त्या ठिकाणी जेव्हा एखादा ग्रह त्या भावाला स्पर्श करेल त्यावेळेला सूर्याला पण तो स्पर्श करेल. हो मग तो सर. कुठलाही होय ग्रह सर. जरी असला, कुठलाही ग्रह जरी असला तर 13, 10ला सूर्य आहे आणि त्या ठिकाणी 13, 12ला म्हणजे अगदी दोन याच्यामध्ये कलेच्या मध्ये फरक आलेला आहे. 13 अंश 12 कला आणि 0 कला विकला. हो 13 अंश 10 कला. हो सर. 13 अंश 12 कला मॅडम. हा आणि भाव सर 13 अंश 12 कला आहे आणि सूर्य 13 अंश 10 कलेचा आहे. हा, मग 2 कले चालायला किती वेळ दोन लागतो? कलेचा, दोनच कला. हा फक्त अगदी डॉट अंशात्मकच म्हणायला हरकत नाही. Yes. कारण का की भाव जेव्हा चालतो ना तर जेव्हा अंशाला 4 मिनिटाला 1 अंश असं आपण बघितलं तर त्याचे कितीतरी स्लॉट केले तुम्हाला, तर इन आवर्स मध्ये तुम्हाला, आवर्स काय मिनिट्स मध्ये तुम्हाला तो भाव इफेक्टेड मिळतो. एका अंशाला किती 4 मिनिटं ना, मग होय 12 सर. कलेला किती? हो सर. आणि मंगळही 10 अंशावर आहे म्हणजे तसा जवळच आहे. जवळच आहे. म्हणजे अशा वेळेला सुद्धा तुम्हाला फलादेश देते वेळी हा सुद्धा विचार करणं गरजेचं आहे. इट इज लिटिल हायर स्टडी आहे. तुम्ही असं समजू नका की ते हे आहे. थोडासा एक जिज्ञासू हे राहिलं पाहिजे तुमचं, त्याच्यावरती विचार केला पाहिजे आणि नंतर फलादेश ठरवता आला पाहिजे. म्हणजे कधी कधी एखाद्या व्यक्तीला येणारी संकटे ही तुम्हाला जोपर्यंत कळत नाही तोपर्यंत आपण संकटामध्ये फसत राहतो. म्हणजे सर आधी दशमेश मंगळाला डॅश करून तो धनेश रवीवरती इफेक्ट करणार. हो, बरोबर ना सर? निश्चित झालेलाच आहे. बघा ना. होय 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 सर. येस आणि नंतर राशी स्वामीला पण पुढे जाऊन तो डॅश करणार कुठलाही हो, ग्रह तिथे आलेला. बरोबर. येस येस येस. मॅडम भाव काढा, हे काढा तुम्ही. बघा कधी कधी मॅडम काही वेळेला अशा काही घटना घडतात जातकाच्या जीवनामध्ये की 1,1,00,000 करोड, 1,000 करोड नाही, 1,1,00,000 करोड माणसाच्या हातून गेलेले आहेत. एका इंडस्ट्रियलिस्टच्या कडून साधारणतः 2.5 लाख करोड रुपये गेलेले आहेत. एक बँकर आहे त्याच्या हातातून 1,00,000 करोडचा लॉस झालाय, तो पण दरिद्रांशामधला आहे. म्हणजे वृश्चिक लग्न आहे, लग्नी शनी आहे, दशमामध्ये सिंहरास येते आणि बुध जो आहे तो दरिद्रांशामध्ये आहे, सिंह राशीतला. आणि ज्यावेळेला गोचर निघालं तर त्या ठिकाणी त्यावेळेला अजूनही तो कस्टडीमध्ये आहे. कळलं? म्हणजे एवढ्या मोठ्या कंपनीचा येस बँकेचा डायरेक्टर आहे तो. कळलं? राणा कपूर म्हणून. 314 कोटी रुपयाचं घर होतं, विचार करा.
सगळं गेलं. म्हणजे अशी जी फसगत होते आणि त्याला फसवणारे दुसरे लोक होते, तो स्वतः नाही. शेवटी नशीब की त्या सगळ्या याच्यातून स्टेट बँकेने ती कंपनी ताब्यात घेतली आणि आता स्टेट बँकेने चांगल्यापैकी तिला प्रॉफिटमध्ये आणण्याचा प्रयत्न केलेला आहे. मग अशी घटना होते. तसंच त्या ठिकाणी तुम्ही बघितलं तर जेट एअरवेजची पण अशी स्थिती झालेली आहे. 1500-1600 रुपयाचा शेअर आज 42 रुपये आहे. मध्ये 110 रुपये 115 रुपये होता. त्याच्या अगोदर 32 रुपये होता. आता तो परत 12-15 रुपयावरती म्हणजे काही होऊ शकते. म्हणजे एवढं सगळं जे काही होतं तर त्याला कारण काय की स्वतःची एखादी कुंडली जर अशी दूषित असेल आणि भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये आपण पुढे जातो आणि त्याच वेळेला असा कोणतरी उपस्थित होतो की त्याने संपूर्ण यंत्रणाच बिघडली जाते. तर कुंडली किती काम करते त्याचा शोध घेण्यासाठी हा तुम्हाला एक परिचय आहे. तर त्या ह्याच्यामध्ये तुम्हाला काय वाटतं, कसं अभ्यास करावा, कारण की आता पुढचं जे शेवटचं लेक्चर आहे, व्याख्यान असेल, ते सूर्य सिद्धांतावरती आहे. आता मला असं वाटतं की तुम्हाला पूर्णपणे यदाकदाचित कळलं असेल की सूर्य सिद्धांतामधले जे काही नियम असतात ते नियम आपण कसे पालन करायचे. प्रत्येक गोष्टीला नियम आहेत. त्या नियमाचं त्याचं जे लॉजिक आहे आणि त्या ह्याच्यातून तो कशा कशा तऱ्हेने जातकाच्या जीवनामध्ये प्रश्न उपस्थित होतो किंवा त्याचं जे अँगल आहे ते त्याच्या बाबतीमध्ये आपल्याला विचार करणं अत्यंत आवश्यक आहे. सर आता इथं आपण केतूचं भ्रमण बघतोय गोचारीनं आलेलं. पण आता परवा माझ्याकडे एक जातक आले होते, त्यांच्या अष्टमामध्ये गुरु केतू होते सर, पण त्यांना सुद्धा सर असंच फसवणूक झालेली आहे सर त्यांची. पण इथे तर आपण तर जो चांडाळ योग म्हणतो तो तर गुरु राहूचा असतो, पण इथे गुरु केतून सुद्धा सर म्हणजे आता राहू आलाच समोर अर्थात धनस्थानामध्ये, पण तरी सुद्धा हेच परिणाम दिसून आले सर त्यांच्या बाबतीत सुद्धा. तर हे गुरु केतू मूळ कुंडलीत असले तरी सुद्धा सर असा इफेक्ट देणारच ना कधी ना कधीतरी. नक्की. कालांतराने बघा, मी सांगतो तुम्हाला, गुरु केतू किंवा गुरु राहू जर असेल तर गुरु हा संततीचा मुख्य कारक आहे, भाग्याचा कारक आहे. त्या ठिकाणी ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या माणसाच्या जीवनामध्ये उपस्थित होतात. आता मी तुम्हाला मागे पण सांगितलं होतं की 3 किलो सोनं घेऊन सून पळाली. हो सांगितलं तर तुम्ही तो अनुभव म्हणजे सर. आता एवढं प्रचंड मोठं नुकसान आहे की नाही. सर त्यानंतर तिथे पडग्याला एका बाईचं 2 कोटी रुपयाचं सोनं जे आहे ते पूर्णपणे गायब झालं. आता ह्या अशा सगळ्या घटना, तिच्या पण कुंडलीमध्ये गुरु राहूची होती. आता ह्याच्यावरती मला सांगा की साधा 3000चा 4000चा गुरुचं रत्न घालून तुम्हाला ते सोनं परत मिळणार आहे का? आता तुमचा अभिप्राय सांगा. तुमचा अभिप्राय सांगा. नाही मिळणार सर. नाही मिळणार, कारण ग्रहाने सर ते बरोबर परिणाम दाखवत, ज्याला आपण विधी लिखित म्हणतोय सर, ते नाही बदलू शकणार सर. नाही बदलणार. नाही बदलणार. अशी आपल्याला फक्त घटना शिकायच्या आहेत. आपल्याला कुंडली वाचन शिकायचं आहे. मुळामध्ये कधी लक्षात घ्या, कुंडलीचं वाचन तुम्हाला करता आलं नाही तर तुम्ही किती मोठी डिग्री घ्या, किती नामांकित काय 9700 का काही ना काहीतरी ते लिहितात तिथे, ते सगळं बोगस आहे. सगळं रजिस्ट्रेशन वगैरे सगळं बोगस आहे. ते दिल्लीला आहे. ते दिल्लीला कोण जाणार? तिथे केजरीवाल गेला आतमध्ये. केजरीवालचं पण दुःख शोधून काढलंय. ते ISO 9000 वगैरे सगळं आहे ना, सगळं बनावटगिरी आहे. त्याचं काही हे नाही आहे. म्हणजे IAS नाहीये? नाही. बापरे. ते उद्या तुम्ही पण देऊ शकता. ज्योतिषशास्त्री परीक्षा तुम्ही सुद्धा देशमुख मॅडम चालू करू शकता. काही बंधन नाही. इट इज नॉट ब्रँड. इट इज नॉट ब्रँड. आणि पास झालं पुष्कळ झालं. नाही, इट इज नॉट रिकग्नाइज्ड बाय गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र और एनी. इट्स अ चॅरिटेबल ट्रस्ट आणि त्याच्यामधला विषय आहे तो. तो डिग्री नाही आहे. सर आता एक प्रश्न विचारू का या कुंडली संदर्भात? केतूचं भ्रमण आता कन्या राशीमधून चाललं आहे. मंगळ भावंडांचा कारक आहे, गुरु ज्येष्ठ व्यक्तीचा कारक आहे आणि रवी पित्याचा किंवा सन्माननीय व्यक्तीचा कारक आहे. तर मग ह्या 3 ग्रहांचा कसं कॉम्बिनेशन करायचं, फलादेश कसा द्यायचा?
कॉम्बिनेशन मध्ये तेच आहे, जसं तुम्ही सांगितलं तेच. गुरु हा जो वरिष्ठांचा आहे, गुरु हा भाग्याचा कारक आहे. कारतत्व ही आपल्याला कधीही विसरता करायचे येत नाही. नाही. हो नाही, हा कारतत्वावरतीच पूर्णपणे अभ्यास केला पाहिजे की कुठल्या सेशनला कुठली गोष्ट मिळेल. संत्र नागपूरलाच मिळतं चांगलं, अमरावतीला नाही, मिळत नाही. कळलं असली ना? संत्र खायचं असेल तर दिल्लीला जावं लागतं. नागपूरला खेरखार राहतो माल, चांगला एक्सपोर्ट होऊन जातो. म्हणजे संत्र्याचं पीक नागपूरला चांगलं येतं, हा आणि ते पण नागपूरपेक्षा उन्हाळ्यामध्ये. इथं वरुड म्हणून गाव आहे, वरुड मोर्शी, तिकडे पीक चांगलं आहे. काटोलकडे, नरखेडकडे तिकडे शेवटी पीक जिल्हा चांगलं आहे. जिल्हा कुठला आला? नागपूर. मग विदर्भ झालं ना ते. हो सगळे वार आहेत. हो हो नाही, वार इकडे आंध्र साईडला येतात. नाही, वार विदर्भामध्ये सगळे वार आहेत. नाही, कमी आहे इकडल्या साईडला, कमी आहे. चंद्रपूर साईडला जास्ती आहे. हा, त्या ती बॉर्डर आहे पट्ट्यामध्ये ना, त्या हा पट्ट्याची बॉर्डर आहे. बॉर्डर आहे ती. बरं, पण बोला पुढे. नरखेडचं संत्र जे आहे, काटोल नरखेडचं संत्र अप्रतिम. सर प्रत्येक मी जमिनीत. विचारतो का? हा हा, बोला. येस, बोला. सर इथे जेव्हा चंद्र इथे आहे आणि षष्ठातून जेव्हा केतूचं या चंद्रावरनं भ्रमण झालं म्हणजे 2019 मध्ये, त्यानंतर वृश्चिकेत, अशी ही साखळी सातत्याने ही त्रासदायकच ठरली असेल ना सर? हो, ठरली. म्हणून तर आपण आज केतू हा विषय घेतला, कारण सूर्य सिद्धांतामध्ये आपण सगळं शिकलो. चंद्र, रवी, मंगळ, बुध. पण केतूचा परिणाम जो आहे तो कसा इफेक्ट आहे, तो लॉंग रूटचा ग्रह आहे ना मॅडम. 1.5 वर्ष एका राशीमध्ये वास्तव्य करणारा ग्रह आहे. मग हो सर. त्यावेळेला जातकाच्या जीवनामध्ये काय घडामोडी होतील, आणि आपल्याकडे जातक आल्यानंतर त्याला तुम्ही काय सल्ला द्याल, तर त्याला सल्ला व्यवस्थित दिला पाहिजे की बाबा आताचा काळ जो आहे तो अत्यंत कठीण आहे, तुला थांबलं पाहिजे. येस सर, थँक्यू सर. आता कसं आहे बघा, आता कोणी म्हणालं की फायनान्शियल मी आता कुठे इन्व्हेस्टमेंट करू का, कुठलीही इन्व्हेस्टमेंट तुमची डेव्हलप होणार नाही किंवा प्रोग्रेसिव्ह राहणार नाही. कुठलीही कोणतीही गोष्ट तुम्ही घेतली तर त्याचं अप्रिशिएशन शून्य. का बरं आता सर असं? कारण का की एक जागतिक पॉलिसी अशी येते हा की तुम्ही खर्च केला पाहिजे, तुम्ही पैसे वापरले पाहिजेत, तुम्ही पैसे कमावले पाहिजेत, पण तुम्ही पैसे ग्रोथ होतील अशा तऱ्हेची इन्व्हेस्टमेंट लॉंग रूटला चालणार नाही. म्हणजे मग आता शेअर मध्ये वगैरे जे गुंतवतात हे ते सुद्धा नॉट तेवढं हे नाही आहे, रिस्की आहे. हो का? रिस्की आहे. यू हॅव टू वेट लॉंग टाइम. भरपूर वेळ जाईल. लॉंग नाही, पण टर्म आहे तो. आता खर्च करायचे म्हणतात तर खर्च करून करून कुठे आणि किती करणार? असं आहे मॅडम की पहिली गोष्ट कमवायला शिकलं पाहिजे. हो ते तर मग आहेच. कमवताना एखादी गोष्ट, आता तुम्हाला सांगतो, पहिल्यांदा सगळ्यात पहिला मुंबईमध्ये काय फेल चाललं माहितीये तुम्हाला? स्टार्टअप. जे काही स्टार्टअप आहेत ते फेल हो व्हायला हो लागले, आणि रेस्टॉरंट फेल व्हायला लागले, बापरे. फॅन्सी आयटम फेल व्हायला लागले. आता फेसबुकला तुम्ही एवढ्या वस्तू स्वस्त मिळतायत की विचार करू हो शकत नाही. पण सर फसवणूकही तर खूप होते हो फेसबुकच्या ह्याच्यात. नाही नाही, तुम्ही प्रत्यक्ष जाऊन तिथे बघा. आता आम्ही आता तुम्हाला सांगतो मी की हायरचा टीव्ही जो 37,000 रुपयाला आहे, तो आमच्याकडे साकी नाक्याला 16,000 मिळतो. काय विथ सांगता? ऑल, विथ ऑल बिल 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 सगळं, बापरे, जीएसटी वगैरे सगळं. इतकं कारण स्वस्त? दुकानांचं मार्जिन भरपूर आहे. हो ते आहे म्हणा. दुकानांचं मार्जिन, आता तुम्हाला मायक्रोवेव्ह घ्यायचा आहे तर त्या ठिकाणी जो 17,000 18,000चा आहे तो 9,000 मिळतो. 50% ऑफ. बापरे. म्हणून खरेदी तुमची योग्य पाहिजे. हो ते तर आहेच. भिवंडीला केवढी दुकानं उघडल्यात होलसेल. हो का? असं आहे. महाराष्ट्रात पुष्कळ ठिकाणी आहेत, मुंबईला तर भरपूर आहेत. तुम्ही कुठलीही वस्तू घ्यायला त्या मोठ्या स्टोअर मध्ये गेला ते फसलात. असं आहे. हो का? पण मोबाईल ऍडव्हर्टाईज मध्ये खूप करतात. त्याशिवाय पैसे मिळणार नाहीत. हो तेही आहे. जाहिरातीलाच आपण भूलतो ना. आता आम्ही हो इथे लिहितो जाहिरात फुकट शिका फुकट शिका, भूलतात ना लोक, घेतात ना. हो हो सर, एकदम बरोबर बोलला. आणि बरोबर आहे. आणि विकत शिका कोण येतात. खरं आहे सर.
असंच आहे, पैसे कोण देत नाही, पैसे कुठे घालवू नका, जपून ठेवा. पण ठीक आहे, आता हे करायचंय. काही प्रश्न असेल तर विचारा, काय अभिप्राय असेल तर सांगा. त्याच्यानंतर मग चव्हाण मॅडम अभिप्राय सांगतील पहिल्यांदा. पण दक्षता घ्या, चांगलं शिका. भरपूर विषय आहेत आपल्याकडे. आता 300 व्हिडिओ झाले आपल्या याला युट्यूबला. हा एक जागतिक विक्रम होईल सर, इतके कोणाचेच नसते. मी तरी नाही ऐकलं की इतके व्हिडिओ आहेत म्हणून. 300चं हे झालं, आणखी होते 500 होते आपले, 500चं टार्गेट आहे. आरामात आरामात होतील सर, नक्की होतील. आता मला कोणतरी सप्लायर बघायला लागेल की व्हिडिओ पोचव घरी. दारोदारी व्हिडिओ. चव्हाण मॅडम तुमचा अभिप्राय सांगा, मग हळदणकर मॅडम सांगतील, मग कुबल मॅडम सांगा. आणखी काही बोलायचं विचारायचं विचारा. काही पुरुष मंडळी पण काय बोलतच नाहीत. कळलंय ना सगळ्यांना पत्रिका? हो सर, एकदम छान. डोक्यावरून गेलेली नाही ना अशी काही? नाही नाही नाही. ठीक आहे, चालेल. चव्हाण मॅडम तुम्ही हे करा, अभिप्राय सांगा, मग कुबल मॅडम हे प्रमाणे छान झाला क्लास, सुंदर झाला. आणि तुमचा अनुभव पण तुम्ही सांगता, पैसे वाचवायला शिकवता आम्हाला, सर्वांना सावध करता, म्हणजे आत्मविश्वास दाखवता. हे सर्व काही तुम्ही जे काही शिकवण्यामधून शिकवता ते पण आमच्या खूप कामी येतं. आणि त्याच्यामुळे कुंडली तर छानच झाली, सोडवली. नेहमीप्रमाणे सर्व छान झाला क्लास. आणि ग्रह कसे काम करतात कुंडलीमध्ये, कसे आपल्या जीवनावर परिणाम करतात, केतू सारखा ग्रह कसा डिटॅचमेंट करायला शिकवतो, ते पण सर्व चांगल्या पद्धतीने घेतलं. तर तुमचे किती आभार मानावे तेवढं कमी आहे. तर आभार नाही, तुम्ही शिका, या, शिकत राहा, शिकत राहा. सर्व येणार, आम्ही सर्वजण येणार, शिकणार. थँक्यू सर. धन्यवाद धन्यवाद. हळदणकर मॅडम आपण काय सांगणार आहात? सर मला एक विचारू मी? हा बोला. बोला ना. या म्हणजे विचारायचं म्हणजे ह्या कुंडलीमध्ये ना सगळे ग्रह एकाच बाजूला आहेत. हो येस. तर त्याचं आता येस ते पण असू नये. आता कसं आहे, दक्षिणेतले ग्रह आणि उत्तरेतले ग्रह ह्याच्याबद्दल पण आपण विचार केला पाहिजे. मुळामध्ये मॅडम कसं आहे की जरी दक्षिणेला किंवा उत्तरेला ग्रह असले तरी सुद्धा त्या ठिकाणी सगळे बघा, तो गुरु पराक्रमात आहे, त्याची दृष्टी भाग्यावरती आहे, त्याची दृष्टी जी आहे ती पूर्णपणे सप्तम स्थानावरती आहे. पत्नी आली, जोडीदार आला, त्यांनी भरभराट झाली. मंगळ गुरु रवी हे 3 एकमेकांचे मित्र आहेत, त्यांनी त्याला साहस दिलं. आणि पण तेच पण शुक्र हा पूर्णपणे राहूच्या युतीत आहे, नॉट परमिटेड. ही कधी ना कधी घात होणारी युती आहे. हो सर, घात करणारी आणि युती. चतुर्थ स्थानात आहे पुन्हा ना. हो. आणि म्हणजे राशीच्या स्वामी बरोबर म्हणजे तुळ राश चतुर्थात आणि त्याच्या बरोबरच राहू आहे, म्हणजे हे आणखीन हे आहे. ठीक, हो सर, ठीक. हळदणकर मॅडम बोला. होय सर, बोलते सर. नमस्कार सर. नमस्ते. सगळ्या वर्गातल्या मित्रमैत्रिणींना नमस्कार. आज अतिशय सावध पावलं कशी उचलायला पाहिजे. एखाद्याची कुंडली आपल्याला सत्कृत दर्शनी खूप चांगली दिसते. सूर्य, गुरु, मंगळ यासारखे ग्रह पराक्रम स्थानात बसलेले आहेत. भाग्याचा स्वामी पराक्रम स्थानात बसलेला आहे. तर अशा सारख्या गोष्टी आपण बघतो. पण जेव्हा शनी सारखा ग्रह वृश्चिकेत बसलेला असतो तेव्हा तो कधी ना कधीतरी गर्तेत लोटण्याची तयारी करतच असतो. हे त्याचं रहस्य शोधणं आणि तो कालखंड शोधणं हे आपल्या ज्योतिष म्हणून आपलं एक काम बनतं. शुक्र राहू
हा जो युतीचा भाग दिलेला आहे तो सुद्धा राहू तिथे असल्यामुळे आणि शुक्राबरोबर त्यांनी युती केलेली असल्यामुळे शुक्र हा एक ऐश्वर्याचा कारक आहे. धन धान्य वाहन सगळ्याच गोष्टी त्याच्याकडे आहेत आणि तो स्वतःच्या राशीत बसलेला आहे. पण राहू तिथे असल्यामुळे तो कधी दगा देण्यास सुरुवात करेल याचा विचार गुरुचं भ्रमण जसं सुरू होईल, म्हणजे पहिलं भ्रमण झालं 12 वर्षाचं, दुसरं झालं की आपल्याला या गोष्टीचा अंदाज घेता आला पाहिजे. तिसरी गोष्ट की लग्नेश हा तस्करीमध्ये बसलाय आणि लग्नबिंदू हा दरिद्रांशात आहे. धनेश हा पण दरिद्रांशात आहे. तेव्हा सरांनी जेव्हा नवमांश आणि सूक्ष्मांश शिकवले तेव्हा सूक्ष्मांशाची करामत काय होऊ शकते, कारण त्याच्या आधी आपण बऱ्याच पत्रिका घेतल्या होत्या पण तेव्हा सूक्ष्मांशाचा विचार केला नव्हता. पण त्यानंतर सरांनी सुद्धा आणि गीता मॅडमनी सुद्धा सूक्ष्मांशांचा विचार करून माणसाला हे सूक्ष्मांश कसे दारिद्र्यामध्ये खेचतात किंवा खड्ड्यात घालतात याचा विचार करणं हे गरजेचं असतं. हे आपल्याला धनु राशी तिथे बसलेला चंद्र तो आहे तस्करांशामध्ये आणि त्याची दृष्टी व्ययस्थानावर आहे. तेव्हा परकीय ह्याच्यामधून धन गोळा करणं किंवा लाटणं हा जो व्यवसाय त्याचा म्हणजे इथे तो जो ओढला गेला तो कधी ना कधी गर्तेत जाणारच होता. ही गोष्ट आपल्या सहजासहजी लक्षात येत नाही. तर या बरोबर. दृष्टीने ही बोला 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 पत्रिका बोला. अतिशय ही येस पत्रिका बोला. अतिशय महत्वाची वाटते. हो सर, बोलतेय. हा आवाज बोला येत नाही बोला. का? हा नाही हा नाही, बोला बोला तुम्ही, नो प्रॉब्लेम हा बोला. बोलते. तर शुक्र राहू युती ही घातक कशी आहे? शनी एरवी आपण म्हटलं असतं की शनी वृश्चिकेत आहे, पण माणसाची अधोगती कधीपासून सुरू होणार आहे? तर जेव्हा शनी वृश्चिकेतून पुढे हा राहू केतू जातोय तेव्हा वृश्चिकेमधून जाताना तुळेतून जाताना जेव्हा तो कन्येमध्ये येईल तेव्हा तो 3 ग्रहांना टक्कर देणार आहे आणि तिथून तो सगळ्याच गोष्टी म्हणजे सूर्य हा धनेश आहे, गुरु हा भाग्येश आहे आणि मंगळ हा दशमेश आहे. दशमेश पण आहे आणि त्रिकोणेश पण आहे. तेव्हा या सगळ्यांना त्याने दणका कसा दिला याची खूप चांगली माहिती सर आपण घेतली. आणि खर तर एवढ्या पुढे जाऊन ह्याचा विचार करणं सूर्य सिद्धांतामध्ये हे खरोखरच कसोटीचीच अभ्यास आहे. तेव्हा या कसोटीला आम्हाला उतरण्यासाठी बऱ्याच गोष्टींना पार करावं लागेल, खूप गोष्टी सोडवाव्या लागतील. प्रत्येक भावाचे भावमध्ये लक्षात घ्यावे लागतील. हो प्रारंभिक भावावरून कोणता भाव लोप झालेला आहे त्याचा विचार करावा लागेल. आणि धनु राशी ही शिक्षण, दागिने किंवा संपत्ती या सगळ्यासाठीच कारक ठरणारी आहे. आणि तिथे बसलेला चंद्र हा तस्करांश असल्यामुळे तो बऱ्याच माणसाच्या जीवनावर आघात करून जातो आणि याच्यातून सावरणं कठीण होतं, कारण सुरुवातीच्या काळामध्ये याचं जराही भान राहत नाही आणि मग नंतर ह्या गोष्टी कळायला लागतात. आता ह्याच्यात अजून एक तुम्ही अतिदक्षता म्हणून सांगितलंय की कोणतीही गोष्ट याच्या पुढे प्रोग्रेसिव्ह होणार नाही. म्हणून प्रत्येकाने हे लक्षात ठेवलं पाहिजे की आपण जेव्हा मार्केटमध्ये पैसे गुंतवतो तेव्हा अमुक एक ठिकाणी जास्त व्याज आहे म्हणून तिथे हा लोभ मोह सोडून जिथे निश्चित आहे तिथेच आपण वळलं पाहिजे. हा एक खूप चांगला संदेश आपण दिला सर. मी खूप चांगली पत्रिका आज शिकायला मिळाली. मनामध्ये थोडीशी धास्ती निर्माण केली, पण खड्डे दाखवत तुम्ही गेलात याबद्दल खूप खूप धन्यवाद सर. नमस्कार. कसं आहे मॅडम, सांगतो तुम्हाला मी. इन्व्हेस्टमेंट हा जो प्रकार आहे ना हा आम्हाला 1985 साली एज्युकेट झाला होता. तर तुम्हाला सांगतो की आजच्या इन्व्हेस्टमेंट मध्ये सगळ्यात स्ट्रॉंग काय आहे तर लाईफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन.
हा त्यांच्याकडे हो 15 लाख कोटी रुपयाचा फंड आहे. 15 लाख करोड. एवढ्या सगळ्यात मोठी हा इन्स्टिट्यूट जे आहे, एवढं धन कोणाकडेच नाही आणि ती कधीही फेल होणार नाही. तर त्या ठिकाणी LICचं जे काही इन्व्हेस्टमेंट आहे त्याच्यावरती एक तर तुम्हाला TDS नाहीये, तुमचा कुठलाही हो टॅक्स कापला जात नाही, हा त्याच्यामुळे अत्यंत सिक्युअर्ड आहे. आणि हा एक पोस्ट खातं, 2 खाती अशी हा आहेत की तुम्हाला कधी नुकसान होणार नाही. पण नाही बाकीचे जे बँकिंग जे सगळं आहे तर हम्म. त्या ह्याच्यातून तुम्हाला सांगतो, तुम्ही मध्ये सिटी बँकेचं बोलला होता, हो व्हिएतनाम मध्ये सुद्धा सिटी बँकेने दिवाळं काढलंय आणि तिकडचे लोक आता इथे पाठवले. हा म्हणजे हे सगळे जे फायनान्शियल जे काही फ्रॉड करणारे जे लोक आहेत तर त्या ह्याच्यामध्ये कधीही कुठल्या इन्स्टिट्यूटचा फ्रॉड होऊ शकतो याच्याबद्दल काही लोकांना कल्पना नाही. पण LIC अशी एकमेव संस्था आहे की ज्याच्यातून तुम्हाला सांगतो, पहिला तुम्हाला कल्पना असेल की UTI नावाची एक कंपनी होती, युनिट ट्रस्ट हो ऑफ इंडिया. त्याच्यातून निर्माण झाली ती ऍक्सिस बँक तयार झाली. ऍक्सिस बँक त्याच्यातून झाली हा निर्माण. युनिट 64 नावाचं एक होतं, त्याच्यामध्ये एक पैसा पण कोणाचा लॉस झाला नाही. हा म्हणजे अशा हा काही गव्हर्नमेंटच्या इन्स्टिट्यूट आहेत की ज्याच्यामध्ये तुम्हाला लॉसला तिथे काही हे नाही, आधार नाही, नेव्हर लॉस. फक्त एवढंच आहे की तुम्हाला दर महिन्याला इन्कम ऑफ सोर्सेस किती यायचे हे तुम्ही आत्तापासून ठरवायला हवं. आणि जी मंडळी आता त्यांची मुलं लहान आहेत, त्यांचं वय आता, मुलांचं वय तर समजा 2-5 वर्षाचं असेल किंवा व्यक्तीचं वय 30-35चं असेल, तर त्यांनी हा जी इन्व्हेस्टमेंट आहे ती लॉंग टर्म आतापासून सुरुवात करावी. व्याज अशी गोष्ट आहे की सकाळी पण उजाडतं आणि रोज सकाळी त्याचा गेन होतो. जेव्हा जेव्हा सूर्य उगवेल तेव्हा तेव्हा व्याज तयार होतं. ती अशी इन्कम आहे. बाकी इत्यादी गोष्टी ज्या आहेत त्या खर्चिक आहेत, त्याच्यातून ऍप्रिशिएशन होणार नाही. कळलं? हर दिन ब्याज बढ़ता है, कम नहीं होता. हो असं आहे. म्हणजे मोठ्या संधी दिलाय एखादं शेत कसं सूर्य आल्यानंतर त्याची वाढ होते, तसं व्याजाचं आहे. म्हणून जे जुने जाणकार लोक आहेत त्यांनी पैसे, ब्याज कभी घटता नहीं है, ब्याज बढ़ते रहता है. असं एनिवे, कुबल मॅडम तुम्ही समारोप करा. होय सर. धन्यवाद सर, सर्वात प्रथम तुम्हाला नमस्कार. चव्हाण नमस्ते. मॅडम तुम्हाला पण नमस्कार आणि हळदणकर मॅडम तुम्हालाही नमस्कार. त्यांनी भरपूर डिटेलमध्ये अभिप्राय दिलाच आहे, पण तरी सुद्धा मी पटकन सांगते कारण आपला व्हिडिओ फार मोठा नको व्हायला, मग ते कट बीट नाही, करायचं. एक 37 झाले ना, हा आणखी 10 मिनिटं आहेत. आहेत. हो. तर नाही, इतका नाही झाला आज मोठा, तो त्या दिवशीचाच चुकून झाला होता. आपण फार वेळ थांबलो होतो ना. आणि तुम्ही कट केलं तरी चालेल. इथे उपस्थित सर्वांचे स्वागत आणि सर्वांना नमस्कार, सर्वांचे धन्यवाद. तर आपण आज ही कर्क लग्नाची कुंडली पाहिली. तसं हे कर्क लग्न जलतत्वाचं आहे, डेलिकेट आहे, इमोशनल आहे, भावनिक आहे. म्हणजे ऍक्च्युअली ह्या जे म्हणजे त्याला जे काय नुकसान त्याचं झालं, म्हणजे मला जे काय कळालं, तुम्ही शिकवलं, तर ते जातकाच्याच बऱ्याचशा चुकांमुळं, ती शुक्र राहूची युती पण आणि त्याचे निर्णय पण, म्हणजे सहसा हे लोक भावनेच्या आधारी जाऊन म्हणजे असं पटकन असे निर्णय घेतात. कारण मी माझा स्वतःचा अनुभव सांगते. बरं ठीक आहे. तर मग आता इथे आपण बघूया. तर हा शैक्षणिक क्षेत्रात का गेला, तर त्याची रास तर धनु आहेच, पण हे पराक्रमात बसलेले सूर्य, गुरु आणि मंगळ. हा सूर्य बलिष्ठांश मध्ये आहे, मंगळ पण बलिष्ठांश मध्ये आहे, गुरु पण पंडितांश मध्ये आहे. मे बी म्हणजे हे कारण असावं असं मला वाटतंय. म्हणजे शैक्षणिक संस्था त्यांनी काढलीच, पण हा जो धनात बसलेला बुध आहे तो पण शनी दृष्ट आहे, शिवाय तो दरिद्रांश मध्ये पण आहे. पण मग सगळ्यात आणि हा कार्यरत केव्हा झाला, तर तुम्ही सांगितलं गोचरीनी जेव्हा गुरु षष्ठात म्हणजे 27व्या वर्षी ज्यावेळेस तिथे आला, तर तो म्हणजे त्यांनी मे बी एवढी मोठी भरारी मारली असावी. आणि आता हे जे
म्हणजे आपण गोचरीचं भ्रमण बघितलं तर म्हणजे भाग्यात म्हणजे जिथे मीन रास आहे तिथे गोचरीने राहू आला आणि कन्येमध्ये केतू पण आला. मग तुम्ही ते भावमध्य पण इतकं म्हणजे छान, आता आम्हाला तर म्हणजे खूप कळतं असं नाही म्हणतात, पण कळतंय म्हणजे बरंच. इतके दिवस आपण म्हणत होतो की महिना, मग दिवस, आवर, आज तर चक्क मिनिटामध्ये, कारण तो भावमध्ये आहे 13 अंश 12 कला आणि 1 विकला. आणि इथे हा सूर्य पण 13 अंश 10 कला आणि 14 विकला. म्हणजे हे मिनिट्स मध्येच येईल, आपण असं नीट कॅल्क्युलेशन. 8 मिनिटामध्ये, हो सॉरी ना, हो ना. मॅडम, 8 मिनिट मग नाही, एक भाव 4 मिनिटाचा आहे, हा त्याचा हाफ केला तर 2 मिनिटं, हा आणि 2 मिनिटाचे सेकंद जे आहेत 120. हा हा साधारणतः भाव जो आहे ना मॅडम, हा तो 90 ते 100 सेकंदाचा आहे. हा सेकंड, तेच ना, म्हणजे मिनिट पेक्षा पण कमी. म्हणजे एवढं पण आपल्याला करता येऊ शकतं. हेच म्हणजे आमच्यासाठी खूप म्हणजे आहे. त्यासाठी तर मी तुमचे आता किती आभार शब्द पण कमी आहे. नाही कोटी नाही, असं कोटी नाही. कोटी किती तरी कोटी म्हणजे आहे. आणि आता बाकीचं तर मॅडमनी सगळं सांगितलंच म्हणजे. पण मला हे भावमध्याचं हे गणित आज म्हणजे जास्त भावलं. आणि मग तो आता तुम्ही सगळं तर सांगितलंच आहे ना, का बरं म्हणजे हे शुक्र राहू युती तशी पण कधी पण म्हणजे फेवरेबल नाहीच आहे. शिवाय तो शुक्र पण भोग्यांश मध्ये आहे, शनी पण नीचांश मध्ये आहे, त्याचं लग्न दरिद्रांश, त्याच्यानंतर हा बुध पण दरिद्रांश मध्ये, चंद्र स्वतः तस्करांश मध्ये आहे. म्हणजे त्याला जरी म्हणजे फसवलं गेलं, पण त्यांनीच बैल मुझे मारा, पण असं म्हणतो ना, असं करून तो फसले गेला असावा, असं म्हणजे मला तुम्ही जे शिकवताना ते लक्षात आलं. तर सर एकंदरीतच खूप खूप अतिशय उत्तम, नेहमीप्रमाणे. आणखी आणखी आणि सांगतो तुम्हाला, हा सांगतो, एक सांगा, मिनिट एक हा मिनिट थांबा. सांगा सांगा सांगा. मॅडम, असं हा, आहे की हं, कन्या रास ही व्यापारी रास आहे. होय, राशी स्वामी हा व्यापारी राशीत आहे. आहे आहे. धनाधिपती हा व्यापारी राशीत आहे. होय, मंगळ हा जो आहे कर्क लग्नाला दशमाधिपती व्यापारी राशीत आहे. आहे ना. तर आणि कन्या रास प्रामुख्याने व्यापारी रास म्हणून संबोधली गेलेली आहे. हम्म, हा. तर आपल्याला ह्या कन्या राशीकडे पण दुर्लक्ष हो हो, करून नाही चालणार नाही चालणार. नाही. नाही, हा. हा, आपण म्हणजे एक ही संस्था काढली म्हणजे येस एक प्रकारे येस, त्यांनी हो हो, व्यापार टाईपच झाला ना. म्हणजे पर हे तीन व्यापार, ग्रह तर कारणीभूत झाले, पण ते येस येस. कन्या राशी पृथ्वी तत्वाच्या राशीत आणि व्यापारी राशीत असल्यामुळं त्याला म्हणजे अजून त्यांनी तसंच केलं असं म्हटलं तरी काही हरकत नाही. तर सर अतिशय उत्तम क्लास झाला, त्यासाठी मी सर्वांतर्फे तुमचे खूप कोटी कोटी धन्यवाद मानते आणि तुम्हाला खूप कोटी कोटी नमन करते. हेड्स ऑफ टू धन्यवाद. यू अँड युअर डिवाइन सोल. ह्यूज ग्रॅटिट्यूड, ह्यूज ग्रॅटिट्यूड, ह्यूज आता ग्रॅटिट्यूड. हा आणि एकच मिनिट हा, अजून बोला मला बोला. त्या म्हणजे आपल्या क्लासमध्ये तुमच्याकडनं तर बरीच माहिती मिळते, पण त्या देशमुख मॅडमला पण खूप खूप धन्यवाद. आपण आपलं संत्र मागताना ते काय काय नागपूर नागपूर, त्यांनी काय मॅडम कारोल, आणि मी लिहून घेतलंय नरखेड ना, काटोल काटोल नरखेड, काटोल 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 आणि काटोल नरखेड. नरखेड हा आणि म्हणजे मोर्शी. हा, मोर्शी तर म्हणजे गरुड हे मोर्शी या कारण ठिकाणची संत्र खूप हा चांगली आहे. नाही, मी खाल्लेले आहेत तिकडचे, छानच आहेत. हम्म. यांच्याकडे एक कंपनीत होता माणूस, तो आम्हाला हा दरवर्षी आणून द्यायचा, पण अतिशय, पण हे गावाचं नाव नव्हतं माहिती. हा, इकडे इतकंच दिलं. स्पेशालिटी आहे जास्ती. हा 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 हा, तर इथले म्हणजे त्याच्यासाठी डायरेक्ट एक्सपोर्ट होतात. तुमचे पण धन्यवाद. म्हणजे हे ज्योतिष शिकता शिकता बरंच काय काय मिळतच ना आपल्याला शिकायला. तर सर थँक्यू. बोला आता, तुम्ही काय काहीतरी आता असं म्हणत आहे होता. मॅडम, की समजा जर हे मकर लग्न असतं येस. तर अशी परिस्थिती ओढवली नसते, नाही कारण नाही ते नाही. कॅपेबल हम्म कार्याक आहे. होय म्हणून होय. कर्क लग्न हे जे आहे हे भावनिक आहे. हम्म त्याच्यामध्ये त्याची भावनात्मक गोष्टीने आयुष्यामध्ये फसगत होते. हम्म एक तर तो तस्करांश मध्ये आहे, तो फसला जातो किंवा तो फसवतो. हम्म. तस्कराचं मिनिंग असं आहे. होय होय. म्हणून कर्क लग्न आणि मकर लग्नामधला जो भाग आहे, आता तुम्हाला मी विचार करून सांगतो की ममता बॅनर्जीचं लग्न जे आहे ते मकर आहे. तुम्हाला वाटतं त्या फसल्यात कधी? नाही सर, नाही ना, नसतील फसले का फसले? नाही. नाही. हो, हा फरक आहे. होय. म्हणजे लग्न काय कपॅसिटीचं असतं हे हम्म. तुम्हाला कळेल. होय, महत्व आहेच ना लग्नाला. नक्की. तुम्हाला जो हे असतो ना, ज्याला समोरचं वागणं म्हणतात त्याला, तर ते बघा तुम्ही, तुम्हाला तेच प्रकार मिळतात. त्या लग्नात असणारा ग्रह, त्याचा बिंदू, त्याच्यामध्ये त्याचा अंश, त्याचा नवमांश आहे, त्याचं नक्षत्र आहे, या सगळ्या गोष्टींचा विचार करून तुम्हाला एखादी गोष्ट अदा करता आली पाहिजे. होय. एनिवे, धन्यवाद सगळ्यांना.
पुन्हा एकदा सगळ्यांना नमस्कार करतो आणि तुम्ही आल्याबद्दल तुमचं धन्यवाद. असेच येत राहा. थँक्यू नमस्कार सर. थँक्यू सर.